जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. उपग्रहामध्ये अंतराळवीर हा वजनरहित अवस्था अनुभवतो कारण उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावर प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते. अंतराळवीर हा कोणत्याही गुरुत्वीय बलाने आकर्षला जात नाही. मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता एक्सप्लेनेशन बघूयात आपण याचं. बघा, सॅटेलाइट आहे ना, सॅटेलाइट रिव्हॉल्व्स अराउंड अर्थ. अर्थच्या ऑर्बिट अर्थच्या बाजूला ते हे करतं, फिरतं. ओके, तर एफ जी काय असतं त्याचं ग्रॅव्हिटी काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय म्हणतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सॅटेलाइट टुवर्ड्स अर्थ. आणि एफ सी काय आहे तर सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन सॅटेलाइट. एफ जी इक्वल्स टू एफ सी म्हणजेच काय, फोर्स नेट फोर्स 0. आता आता हे कन्सेप्ट आहेत ना, आता लक्षात घ्या. जेव्हा बॉडी आहे ना, आता यांनी काय म्हणते, उपग्रहामध्ये म्हणजे इनसाइड द सॅटेलाइट, बॉडी इनसाइड द सॅटेलाइट, जे सॅटेलाइट ऑर्बिट करते अराउंड द अर्थ. ओके, ही अर्थ, हे आपलं ऑर्बिट आहे, इथं सॅटेलाइट आहे, इट्स रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. ग्रॅव्हिटीचा पुल ऑन बॉडी, जो ग्रॅव्हिटीचा पुल आहे ना ऑन बॉडी, कुठे आहे ती बॉडी? इनसाइड द सॅटेलाइट. ड्यू टू अर्थ, ड्यू टू अर्थ इज बॅलन्स्ड. ओके, ही बॅलन्स होते कशामुळे? कशामुळे तर सेंट्रिफ्युगल फोर्स ऑन बॉडी. जो बॉडीवरती जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याच्यामुळे तो काय होतो, बॅलन्स्ड होतो. त्याच कारणाने आपल्याला ते उपग्रहाच्या आतील पृष्ठभागाकडून अंतराळवीरावरती प्रयुक्त होणारे बल हे शून्य असते. ओके, आता हे तर लक्षात आलं. आणि एक लक्षात ठेवा, नो एक्सटर्नल कॉन्टॅक्ट फोर्स इन स्पेस. आणि हा काय इन स्पेस, कोणते कॉन्टॅक्ट फोर्स, पुश किंवा पुल, हे त्यांच्या बॉडीवरती नसतात. ओके, त्याच्यामुळे त्यांना वेटलेसनेस, आपल्या त्यांच्याकडे वेटलेसनेस म्हणजे वजनरहित अनुभव त्यांना अनुभवायला मिळतो. तर त्याच्यामुळे अ आणि क हे विधान बरोबर आहेत. पण लक्षात घ्या, आयोगानं याचं उत्तर 4 दिलेलं आहे, फक्त ड. त्याच्यामुळं कन्फ्यूज होताल. तर तुम्हाला जर वाटलंच हे मी सांगितलेलं बरोबर आहे का नाही, तुम्ही चेक करू शकतात. आता हा प्रश्न जर आपल्याला असा विचारला असता की वजनरहित अवस्था कोण खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला वजनरहित अवस्था मिळते किंवा वजनरहित अवस्था आपण अनुभवतो, तर कोणकोणत्या? तर ते आहे बघा, जेव्हा इफेक्टिव्ह वेट ऑफ बॉडी 0 असते. आता इफेक्टिव्ह वेट ऑफ बॉडी काय 0 असतं. पुन्हा व्हेन बॉडी लाईंग फ्रीली, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉलिंग लिफ्ट. ओके, लिफ्टचं उदाहरण लक्षात घ्या. लिफ्ट तुटली आणि तुम्ही एकदम तुमची लिफ्ट खाली पडते, त्यावेळेस काय होतं, ऍक्सलरेशन इक्वल्स टू ग्रॅव्हिटी. काय अनुभव येतो? वजनरहित अनुभव येतो. ओके, आणि तिसरा असा लक्षात ठेवा पुन्हा, आता आपण जो बघितलाय तो, नो एक्सटर्नल कॉन्टॅक्ट फोर्स इन स्पेस विचारला जाऊ शकतो स्पेस मधला, कारण की इथे कोणती कंडिशन नाही ना आपल्या नव्या प्रश्नामध्ये, ह्या प्रश्नात. ओके, नो एक्सटर्नल कॉन्टॅक्ट फोर्स इन स्पेस पुशिंग अँड पुलिंग अपॉन देअर बॉडी. तर ह्या काही कारणामुळे वजनरहित अवस्था अनुभवायला मिळते. ओके, तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. इलेक्ट्रॉनिक्स दळणवळण पद्धतीमध्ये म्हणजे डिजिटल पद्धतीच्या बद्दल विचारले. तर सलग संदेश संच पुरवत नाही, सलग संदेश पुरवत नाही, स्वतंत्र पायऱ्यामध्ये सादर केले जातात. आता बघा, सलग पुरवत नाही तर पायऱ्यामध्ये पुरवतात असं सांगतात. आणि बायनरी संख्या पद्धतीचा वापर केला जातो, आणि दशमान आणि द्विमान या दोन्ही संख्या पद्धतीचा उपयोग करतात. तर मित्रांनो, अ, ब आणि क हे बरोबर विधान आहे. तर डिजिटल सिग्नल हे अशा याच्या म्हणजे हे ग्राफिकल स्ट्रक्चर आहे त्याचं. ओके, एक्झाम्पल्स कोणकोणते? यूज कुठं होतो डिजिटल सिग्नलचा? पीसी मध्ये, ऑप्टिकल ड्राईव्ह मध्ये,
खूप साऱ्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेसमध्ये आपल्याला डिजिटल सिग्नल्स पाहायला मिळतात. आता डिजिटल सिग्नल पाहिलं, आता अॅनालॉग सिग्नल पण आपल्यासाठी महत्वाचे आहे. तर अॅनालॉग सिग्नल कसे होतात? हे सलग म्हणजे कंटिन्युअस ओके वेव्ह फॉर्म मध्ये काय करतात, तर आपल्याला वेव्ह फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. ओके, इथे सलग संदेश संच पुरवत नाही ना, तर सलग संदेश संच ते अॅनालॉग मध्ये आपल्याला पुरवला जातो. आता अॅनालॉगची उदाहरणं कोणती आहेत? तर ह्युमन व्हॉइस, पुन्हा नॅचरल व्हॉइस आणि अॅनालॉग इलेक्ट्रिक डिव्हाइसेस. ओके, हे काही उदाहरणं आहेत त्याचे. पुढचा प्रश्न, अणुकेंद्रकाभोवती दुसऱ्या भ्रमणकक्षेत दुसऱ्या भ्रमणकक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा -3.4 eV आहे. त्याची तिसऱ्या भ्रमणकक्षेमध्ये किती ऊर्जा आहे? तर एनर्जी इन nth ऑर्बिट इक्वल, म्हणजे ज्याला आपण En असं डिनोट करूयात, काय आहे तर kz² बाय n². तर n काय आहे? तर n आहे नंबर ऑफ ऑर्बिट. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय, दुसऱ्या ऑर्बिट मध्ये किती आहे? -3.4. kz माहिती नाही, काढायचंय. दुसऱ्या ऑर्बिट आहे म्हणून 2 n म्हणजे 2 त्याचा स्क्वेअर. ओके, आता हे किती झालं? 4. तर काय येणार? kz² इक्वल्स टू -3.4 गुणिले हे 4 किती येतं? -13.6. आता त्यांनी काय सांगितले? तिसऱ्या भ्रमण कक्षेमध्ये म्हणजे काय तर, म्हणजे E3. ओके, E3 हे इथे, हे E2 होतं ना, E2 ची व्हॅल्यू आपल्याला -3.4 दिली. आता E3 काढायचंय. E3 इक्वल्स टू kz² बाय काय? n². n किती आहे? तिसरा. ओके, Ez तर आपल्याला काय करायचंय? काढायचं आहे. n² किती आहे? 3 चा स्क्वेअर किती? 9. kz ची व्हॅल्यू किती आपल्या आताच काढली? -13.6. त्याला कॅल्क्युलेट करा, तर काय येतं? -1.51. आता युनिट काय असणार मित्रांनो याच्यामध्ये? याच्यात युनिट आहे EV. इथे गफलत करता. ओके, एक्झामिनरने क्लोजचा ट्रॅप सेट केलाय बघा. ओके, ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. प्रकाश ओके, प्रकाशकीय तंतू ह्या खालीलपैकी कोणत्या तत्वावर आधारित आहेत? ऑप्टिकल फायबरचे प्रिन्सिपल विचारले, तर ऑप्टिकल फायबर हे आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन वर आधारित आहेत. पण ही टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपल्याला हा फिनॉमिना केव्हा पाहायला मिळतो? ओके, तर कदाचित आपल्याला विचारलं जाऊ शकेल नेक्स्ट टाइम की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑकर्स ड्यू टू, असा काहीतरी प्रश्न विचारला जाईल आणि विचारला जाईल. खाली ऑप्शन देताल की द लाईट मूव्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू लाइटर मीडियम. ओके, आणि अजून कोणती कंडिशन आहे? ज्यावेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ओके, आता क्रिटिकल अँगल काय आहे? तर व्हेन अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ग्रेटर दॅन क्रिटिकल लिमिटिंग अँगल, त्याला काय म्हणतात? क्रिटिकल अँगल. ओके, मे बी आपल्याला क्रिटिकल अँगलची डेफिनेशन विचारला जाऊ शकतो, शक्यता कमी आहे, पण काय सांगता येते? तर काय? अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन सर्टेन लिमिटिंग अँगल. इथं सर्टेनच्या इथं ट्रॅप सेट करू शकतो एखाद्या वेळेस. सर्टेन लिमिटिंग अँगल, त्याला काय म्हणतात? क्रिटिकल अँगल म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न, ऋणभारित बीटा कण हे धनभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. ट्रू आहे. उदासीन गामा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. तर हे पण विधान बरोबर आहे मित्रांनो. सर्वसाधारणपणे उदासीन कणाची धन अथवा ऋण भारित नसलेली अंतर्भेद शक्ती अच्युत असते. तर मित्रांनो क हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. आता ना आपण अल्फा मध्ये एकदा रिव्हिजन म्हणून बघूयात. अल्फा मध्ये काय आहे? अल्फा मध्ये पॉझिटिव्ह चार्ज, मिनिमम पेनिट्रेशन आणि हायेस्ट आयोनायझेशन पॉवर. त्यानंतर बीटा मध्ये काय आहे?
हाय पेनिट्रेशन पॉवर कम्पेअर टू अल्फा हाय पेनिट्रेशन आहे. ओके. हे बीटा इझिली ट्रॅव्हल थ्रू ह्युमन स्किन. ओके. ह्युमन स्किन मधनं इझिली ट्रॅव्हल होतं. अल्फा झालं, बीटा झालं, आता काय आहे? गॅमा. गॅमा पण लक्षात ठेवूयात आपण. गॅमा मध्ये काय आहे तर हाय पेनिट्रेशन पॉवर आहे, पण लिस्ट आयोनायझेशन आहे. ओके. हे मुद्दे लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट टाइम कामा येतात. ओके. पुढचा पॉइंट बघूयात. सॉरी, पुढचा प्रश्न पाहूयात आता. ड्युरिंग inelastic collision between two bodies, which of the following quantities always remain conserved? आता तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, तर कायनेटिक एनर्जी ते कन्झर्व होत नाही, पण मोमेंटम कन्झर्व होतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे टोटल इंटरनल मोमेंटम. आता ना, इलॅस्टिक कोलिजन आणि इकडे लक्षात घ्या इनइलॅस्टिक कोलिजन. तर हे केव्हा ऑकर होतात बघा, दोन्ही पण लिनियर मोमेंटम कन्झर्व्ड, त्यावेळेस आपल्याला ह्या दोन कंडिशन आपल्याला पाहायला मिळतात. इलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होतं तर कायनेटिक एनर्जी कन्झर्व्ड होते, पण इनइलॅस्टिक इनइलॅस्टिक कोलिजन मध्ये काय होतं, कायनेटिक एनर्जी कन्झर्व होत नाही. ओके. आता याचं उदाहरण काय आहे तर बघा, हा आपल्याला पेंडुलम माहिती आहे ना, असा पुढे मागे जात होतो. आणि याचं उदाहरण काय, कार क्रॅश, म्हणजे दोन कार आहेत, दोन कारचं टक्कर झालेली आहे, ते उदाहरण. ओके. लक्षात ठेवा, आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता ज्या वेळेस ना हे पेंडुलम इथून इकडे जातं ना, त्यावेळेस काय होतं, सम एनर्जी लॉस. काय सम एनर्जी लॉस होती, पूर्ण एनर्जी नाही लॉस होत, सम एनर्जी लॉस. आता कार आहे ना, आता कार ऍक्सिडेंट होण्याआधी, म्हणजे कोलिजन होण्याआधी आणि कोलिजन झाल्यानंतर काय होतं, कायनेटिक एनर्जी तिथे, म्हणजे कायनेटिक एनर्जी काय चेंज होते, कारण की ज्यावेळेस म्हणजे नॉर्मली आहे आणि ज्यावेळेस ती ऍक्सिडेंट अशी झाली, त्यावेळेसची कायनेटिक एनर्जी डिफरंट असते, ही लक्षात ठेवा. अच्छा. पुढचा, कोणत्या जनुकीय रूपांतरित पिकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे हे जेनेटिक इंजिनिअरिंग बद्दल बोलतायत. ह्यात जेनेटिक इंजिनियरने अजीवनसत्व निर्माण करण्याची 3 जनुके घातली आहेत. ओके. तर यात हे आहे मित्रांनो, सुवर्ण तांदूळ म्हणजे गोल्डन राईस. याच्यामध्ये विटॅमिन ए इंट्रोड्यूस केलेले आहेत. ओके. विथ द यूज ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आता विटॅमिन ए याला काय म्हणतो आपण, त्यालाच म्हणतो आपण रेटिनॉल. ओके. आपल्याला पुढे हाच ना जोड्या लावामध्ये पण प्रश्न पाहायला मिळणार आहे, अजीवनसत्वाला काय म्हणतात. आपण ऑलरेडी B12 कालला काय म्हणतो ते डिस्कस केलंय याच्या आधीच्या याच्यात. आता व्हिटॅमिन ए च्या कमतरतेने काय होतं, डिफिशियन्सी, याच्या डिफिशियन्सीने काय होतं तर नाईट ब्लाइंडनेस होतं. काय होतं, नाईट ब्लाइंडनेस. ओके. लक्षात ठेवा. पुढचा, नाकतोडा या कीटकाच्या नर आणि मादी मध्ये किती सहलग्न गट असतात, तर याच्यामध्ये 12 सहलग्न गट असतात. ओके. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न. पुढचा प्रश्न पाहूयात आता. कोणत्या वनस्पतीमध्ये HSK अथवा C4 या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते, तर शुगर केन, त्यानंतर सोरगम, मेज म्हणजे मका, ज्वारी, याच्यामध्ये आपल्याला C4, ओके, म्हणजेच एच एस के पाथवे ऑफ फोटोसिंथेसिस पाहायला मिळतं. आता मित्रांनो, C4 आहे ना, तर C3 आणि C4 हे जे प्लांट यूज होतात कशासाठी, कार्बन फिक्सेशन साठी. ओके. कार्बन फिक्सेशन साठी असा प्रश्न येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग पाथवेज आर यूज फॉर कार्बन फिक्सेशन, तर त्याच्यामध्ये ऑप्शन येतात आणखी C3 C4 काही अजून C2 C1 वगैरे वगैरे. ओके. आता C3 मध्ये कोणकोणते हे येतात,
उदाहरणं बघूयात आपण C3च्या प्लांटची. तर C3 मध्ये येतं सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल, त्यानंतर पालक, बीन्स, राईस, कॉटन हे C3 मध्ये येतात. नेक्स्ट प्रश्न, रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनाने विघटन करून ऊर्जा मिळवतात? तर हे असेंद्रिय द्रव्ये म्हणजे इनऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड वापरून अन्न बनवतात. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणते तर ती आहेत अमोनिया, त्यानंतर मॉलिक्युलर हायड्रोजन. ओके. आता केमोसिंथेटिक बॅक्टेरिया आपल्याला पाहायला कुठे मिळतात? तर जिथे सनलाइट पोहोचत नाही तिथे, म्हणजे डार्क एरियामध्ये. म्हणजेच उदाहरण घेतलं तर कोणतं? डीप सी. कारण की एकदम समुद्राच्या एकदम बॉटमला सूर्याची किरणे खूप कमी किंवा पोहोचतच नाहीत. ओके. आता ना याच्यावरून एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात. हे फेजेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, हे अन्न तयार करायचे ना, त्याच्यावर आपण थोडं लक्षात घेऊ. फेजेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके. तर कोणकोणते फेजेस आहेत बघा. पहिल्यांदा काय करतं प्लांट? ऍब्झॉर्ब करतं लाईट. ओके, सनरेज, कॉमनली सनरेज. ओके. त्यानंतर काय करतं ते? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर करतं. त्याच्यातून काय होतं? ते प्रोड्यूस करतं एटीपी. ओके, एटीपी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे एटीपी. आणि त्यानंतर ते करतं कार्बन फिक्सेशन. ओके. तर हे काही फेजेस आहेत फोटोसिंथेसिसचे. मे बी आपल्याला विचारलं जाऊ शकेल की विच ऑफ द फॉलोइंग फेजेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, तर त्याच्यामध्ये असे जर कीवर्ड आले तर तुम्ही तो प्रश्न इझिली क्रॅक करू शकाल. मानवाच्या शरीरामध्ये नेफ्रॉन मध्ये युरिन बनविण्याचा योग्य घटनाक्रम कोणता? मित्रांनो, किडनी आपण याच्या वेळेस किती वेळेस तरी आपण किडनी बद्दल डिस्कस केलेलं आहे. ओके. पहिले लक्षात घ्या, किडनी काय तर ही एक एक्सक्रेटरी सिस्टीम आहे, जी ब्लड फिल्टर करतं, पुन्हा ब्लड मधलं जे टॉक्सिक आहे ते रिमूव्ह करतं. जर किडनी फेल झाली तर आपण काय वापरतो? तर हे महत्वाचं आहे, डायालिसिस नावाची एक मशीन आहे, त्याचा वापर करतो. ओके. आता किडनी यात तर मित्रांनो याचं उत्तर आहे बघा, अल्ट्राफिल्ट्रेशन, पुन्हा सिलेक्शन, रिॲब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. ओके. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत दुसऱ्या गर्भासाठी धोकादायक आहे? तर पहिल्या प्रेग्नन्सी मध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणता येते, दुसऱ्या गर्भासाठी धोका आहे. तर RH पॉझिटिव्ह पुरुषामध्ये आणि RH निगेटिव्ह स्त्रियांमध्ये, विवाहित. ओके. तर RH पॉझिटिव्ह काय कॅरी करतं? तर ते प्रोटीन कॅरी करतं, आणि RH निगेटिव्ह हे प्रोटीन कॅरी करत नाही. त्याच्यामुळे हा इन्सिडेन्स होण्याची शक्यता असते. जोड्या लावा. पुढचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनचं आहे पृष्ठवंशीय. ओके, पृष्ठवंशीय यालाच आपण काय म्हणतो? तर वर्टीब्रेट्स. ओके. त्यानंतर आहे हे कॅलरोक्रुओरिन, तर ते ॲनेलिडिया मध्ये. हिमरिथिन, हिमरिथिन लिंगुला. हिमोसायनिन आहे मोलुस्कस. ओके. मित्रांनो, हा ना प्रोनाऊन्स मुळे प्रश्न टफ आहे. हा ना NCERTच्या 9th चॅप्टर मधला आहे बघा, सायन्सच्या. ओके. त्याच्यामध्ये खूप सारे असे टर्म्स आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. तनिष्ठ तंतू आणि स्नायू संकुचन सिद्धांताबाबत खालील विधाने लक्षात घ्या. ओके. हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन संकल्पना स्पष्ट करतो. हा सिद्धांत हसकले आणि निडर जरके या शास्त्रज्ञांनी मांडला. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण आपल्याला आता काय लक्षात ठेवायचंय? तर हे हॅलस्की आणि निडरजकेने यांनी 1954 मध्ये एक सिद्धांत अजून दिला होता. तो आहे सॅक सार्को सार्कोमेरस ॲज मसल टिश्यू. ओके, मसल टिश्यू. मे बी नेक्स्ट टाइम आपल्याला असं देताल की सार्कोमस ॲज अ मसल टिश्यू कन्सेप्ट, आणि हा सिद्धांत हॅल्स्के आणि निरर्जक यांनी दिलेला आहे. ओके. तसा प्रश्न कॅन बी फॉर्म, त्याच्यामुळे लक्षात ठेवा.
अच्छा, तर हे म्हणतात कॅल्सिनेशन प्रोसेस कशामुळे होते, म्हणजे ड्युरिंग द कॅल्सिनेशन प्रोसेस काय होतं, काय बाहेर पडतं, तर कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रेट मधनं पाणी पण बाहेर पडतं. ओके, कॅल्सिनेशन प्रोसेस मध्ये. आता कॅल्सिनेशन प्रोसेस मधून हे बाहेर पडतं, तर कॅल्सिनेशन म्हणजे कशासाठी वापर केला जातो, म्हणजे ऍप्लिकेशन्स काय कॅल्सिनेशनचे. तर बघा, कॅल्सिनेशनचे ऍप्लिकेशन काय आहेत, तर हे रिमूव्ह करतं वॉटर फ्रॉम सॅम्पल, पुन्हा हे ऍब्झॉर्ब करतं मॉइश्चर, रिमूव्ह करतं वोलाटॅलिक कन्स्टिट्युएंट्स जसं की कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. आता ही प्रोसेस आहे, पण ड्युरिंग कॅल्सिफिकेशन प्रोसेस मध्ये काय होतं, ज्यावेळेस मेटल ओव्हर हे एकदम हाय टेम्परेचर वरती हीट करतात, बट बट इन अब्सेन्स ऑफ एअर, इन अब्सेन्स ऑफ एअर, नाहीतर आपल्याला इथं पण ट्रॅप देऊ शकतो की ड्युरिंग कॅल्सिफिकेशन प्रोसेस ही म्हणजे अब्सेन्स ऑफ एअर मध्ये होते का प्रेझेन्स ऑफ एअर मध्ये होते, अशा टाईपचा पण प्रश्न फॉर्म करू शकतात. ओके, आता लक्षात ठेवा कॅल्सिनेशन फ्लोरन्स, एक लक्षात ठेवा कॅल्सिनेशन फ्युरनन्सेस. तर कॅल्सिनेशन फ्युरनेन्सेसचा वापर सिमेंट प्रोड्यूस करण्यासाठी होतो. ओके, कॅल्सी कॅल्सिनेशन फ्ल्युर फ्ल्युर सॉरी फ्ल्युरनन्सेस. मित्रांनो, सॉरी फॉर प्रोनाऊन्सेस, कधी कधी ते बोलता बोलता थोडा म्हणजे चुकीचा प्रोनाऊन्स निघतो. हरित रसायनशास्त्र म्हणजे काय, तर हरित रसायनशास्त्र आहे बिनविषारी. आता बघा, हरित म्हणजे इको फ्रेंडली टाईपचं काहीतरी बोलतायत ना, तर काय येणार, बिनविषारी द्रव्ये आणि द्राव्ये वापरून पर्यावरणपूरक उत्पादन तयार करणे. ओके, एक्झामिनरनं कशी हिंट दिलेली बघा, हरित इको फ्रेंडली टाईप मधला म्हणजे इको इन्व्हायरमेंट फ्रेंडली. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. हम्म, आता ना, आता एक थोडं लक्षात घ्या, हरित रसायनशास्त्र त्यालाच काय म्हणतात, तर सस्टेनेबल केमिस्ट्री. ओके, ज्याचा वापर नॉन टॉक्सिक रिएजंट्स आणि सॉल्व्हंट्स प्रोड्यूस करण्यासाठी होतो. नॉन टॉक्सिक अँड रिएजंट्स. हरित रसायनमध्ये इको फ्रेंडली त्या टाईपचे जे कीवर्ड्स आहेत ना, ते लक्षात घ्यायला याच्यामध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लुईन्स आम्ल नाहीये, लुईन्स आम्ल नाहीये, तर बेरियम क्लोराईड हे लुईन्स आम्ल नाहीये. आता आता काय लक्षात ठेवायचं आपल्याला, लुईन्स आम्ल काय असतं, म्हणजे सॉरी लिव्हिन्स ऍसिड काय येतं, तर जे ऍक्सेप्ट करतं पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एक्झाम्पल कॅटायन. आता लिव्हिस ऍसिड बघितलं, लिव्हिस बेस काय आहे ते पण लक्षात. आता हे काय करतं, ऍसिड काय करतं, लिव्हिस ऍसिड ऍक्सेप्ट करतं इलेक्ट्रॉन, लिव्हिस बेस काय करतं, तर हे डोनेट करतं पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ओके ओके, आता पुढचं बघूयात आपण. खालीलपैकी काही ही कोलायडरच्या सोल्स वैशिष्ट्य आहेत. खालीपैकी काही ही सोल म्हणजे कोलायडल सोल्सची वैशिष्ट्य कोणती ते विचारले, तर टिंडाल परिणाम आणि ब्राउनियन गती ही याच्या प्रॉपर्टीज आहेत. तर उत्तर आलं ऑप्शन 2. पण आता महत्वाचं काय आहे, मॅक्सवेल वितरण काय आहे, तर मॅक्सवेल वितरण म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन, प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन. लक्षात ठेवा, प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, तर मॅक्सवेल वितरण, मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. कीवर्ड्स लक्षात ठेवा. आता हे ना वॅन्डर वॉल फोर्स, आपण याच्या आधी 2 वेळेस वॅन्डर वॉल वरती बघितलं, याचं एकदा युनिट विचारलं होतं आणि एकदा हे ऑप्शन मध्ये पण होतं, आता परत याच्यात ऑप्शन मध्ये आहे. आणि आता पुढे पण तुम्ही बघताना पुढचे पीवायक्यू पाहतो ना, त्याच्यात तुम्हाला हे परत प्रश्नामध्ये दिसेल. तर व्हॅन्डर वॉल फोर्स काय आहे, तर हा एक वीक फोर्स आहे. ओके, जो क्विकली व्हॅनिश होतो. ओके, केव्हा व्हॅनिश होतो क्विकली, वेन इंटरॅक्टिंग मॉलिक्युल्स इन्क्रीजेस. जर दुसरे मॉलिक्युल्स आले तर हा काय करतो, याचं हे गायब होतो तिथून. हा गायब होतो म्हणजे काय, हा वीक आहे. ओके,
आता याच्यावरती ना अजून थोडी माहिती ना आपण ह्या प्रश्नात घेणार आहोत, त्याच्यामुळे तोपर्यंत आपण ना कोलायडल काय असतं ते कोलायडल मिक्सचर. तर पहिले लक्षात घ्या, कोलायडल मिक्सचर हे एक हेटेरो हेटेरोजेनस मिक्सचर आहे. ओके. पण हे हेटेरोजेनस मिक्सचर, आपण मिक्सचरचे दोन टाईप बघितले, हेटेरोजेनस होमोजेनस. ओके. तर हेटेरोजेनस हे आहे हे कोलाइड्स, बट हे कसं दिसतंय, होमोजेनस आपल्याला दिसतंय. ओके. आपल्या आईजला, नेकेड आईजला हे होमोजेनस दिसतंय, इवन दो हे हेटेरोजेनस मिक्सचर आहे. कदाचित ना आपल्याला प्रश्न विचारतात की, सॉरी, विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ हेटेरोजेनस मिक्सचर. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, कोलाइड्स हे हेटेरोजेनस मिक्सचर आहे. ओके. तिथं होमोजेनसचा ट्रॅप सेट करू शकतो. यांची साईज काय होतं, व्हॅरी करते 1 ते 100 नॅनोमीटर मध्ये. आता कोलाइड्स बघितलं. ओके. आता आता ना हे हे लक्षात ठेवा, हे ब्राउनियन गती काय आहे. तर याच्यात काय, कोलायडल पार्टिकल्स इन सोल्युशन. कोलायडल पार्टिकल्स इन सोल्युशन किंवा इन सोल्युशन, जे कोलायडल पार्टिकल असतात ना, हे काय करतात, तर ते कोलायडल पार्टिकल्स कंटिन्युअसली बंबार्ड करतात. कंटिन्युअसली बंबार्डेड बाय मॉलिक्युल्स. कोलायडल पार्टिकल्स हे कंटिन्युअसली बंबार्डेड बाय मॉलिक्युल्स ऑन ऑल साइड्स. त्याला ब्राउनियन गती असं म्हणतात. ओके. नेक्स्ट टाइम, व्हॉट इज द ब्राउनियन मोशन, असं पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, कंटिन्युअस बंबार्डिंग बाय मॉलिक्युल्स ऑन ऑल साइड्स, किंवा असं सांगतात की कंटिन्युअस बंबार्डेड बाय मॉलिक्युल्स ऑन वन साइड किंवा टू साइड, बट नॉट वन और टू साइड, इट्स बंबार्डेड बाय मॉलिक्युल्स ऑन ऑल साइड्स. आणि हे कुठं होतं, इन कोलायडल सोल्युशन मध्ये. ओके. इन सोल्युशन कोलायडल पार्टिकल्स कंटिन्युअसली बंबार्डेड बाय मॉलिक्युल्स ऑन ऑल साइड्स. क्लिअर आहे. परत एकदा वाटलं लक्षात घेऊयात, महत्वाचं म्हणून मी परत सांगतोय. In solution, colloidal particles continuously bombarded by molecules on all sides. क्लिअर आहे. खालीलपैकी दिलेल्या विधानात कोणती विधाने बरोबर आहेत. तर कोणती बरोबर आहे, तर HF आणि H2 ही ध्रुवीय संयुगे आहेत, म्हणजे पोलार मॉलिक्युल्स आहेत. CH4 आणि CO2 हे नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत. तर मित्रांनो, अ आणि ब हे बरोबर आहे. CO2 आणि SO2 हे नॉन पोलार मॉलिक्युल्स नाही आहेत. ओके. तर क हे चूक आहे, अ आणि ब बरोबर आहे. आता महत्वाचं काय आपल्यासाठी, तर पोलार मॉलिक्युल्स कोणते आहेत, तर ते लक्षात ठेवा. आता पोलार मॉलिक्युल्स कोणते आहेत, तर जे स्ट्रॉंग फोर्स प्रोड्यूस करतात. इट रिॲक्ट विथ ऑदर. आता हे स्ट्रॉंग फोर्स प्रोड्यूस करतात, म्हणजे याच्यात काय असणार, याच्यात ताकद आहे. ओके. यांच्यात ताकद आहे, म्हणजे हे काय करणार, हे रिॲक्ट करणार ऑदर पॉलिक्युलर मॉलिक्युल्स मध्ये. सोप्या भाषेत म्हणलं तर, आपल्या एकदम लेमन भाषेमध्ये जर विचार केला ना, काय काय तर बघा, माझ्याकडे सपोज माझ्याकडे ताकद आहे, मी काय करणार, मी मी बाकी मी बाकीच्या सोबत भांडणं करणार ना. तर तसंच आहे बघा, इट रिॲक्ट विथ अदर पोलर मॉलिक्युल्स. ओके. समजण्यासाठी सांगतोय. ज्याच्याकडे ताकद आहे तो काय करणार, हे स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे म्हणून काय करणार, हा हा काय करणार, तर बाकीच्या मॉलिक्युलर सोबत जाऊन भिडणार. आता आपला दुसरा बघा, हे नॉन पोलार मॉलिक्युल्स आपण आताच बघितलं. नॉन काय, वेंडर वॉल्स, काय हा वीक आहे, दुसरं कोणी आलं की लगेच पळून जातो, व्हॅनिश होतो. तर हा नॉन पोलार आहे बघा, म्हणजे भेकडा आहे बघा, व्हॅन्डर वॉल हा. आय होप क्लिअर आहे हे. Okay. खालीलपैकी कोणती अभिक्रिया कारणे अमोनिया तयार करण्यासाठी करतात, म्हणजे अमोनिया कोण कोण तयार करतात त्याबद्दल विचारले. तर हे तिन्ही पण रिॲक्शन्स अमोनिया बनवतं. ओके. आता अमोनिया NH3, ज्याचा वापर हा खतासाठी होतो, फर्टिलायझरसाठी, पुन्हा रेफ्रिजरेटरच्या कूलिंग एजंटसाठी पण याचा वापर होतो. टेक्सटाईल म्हणजे कापड इंडस्ट्रीमध्ये वापर होतो. रॉकेट इंजिन मध्ये लिक्विड फ्यूल म्हणून याचा वापर केला जातो. हे ऍप्लिकेशन्स लक्षात ठेवा. अमोनिया प्रोड्यूस करण्यासाठी हॅबर प्रोसेस मोस्ट कॉमनली वापरल्या जाते. ओके. आणि अमोनियम सिंथेसिस साठी
कोल गॅसिफिकेशनचा वापर केला जातो. ओके, नेक्स्ट प्रश्न. मित्रांनो ना, मे बी आपल्याला प्रश्न असा पण फॉर्म होऊ शकता, पोलार मॉलिक्युल्स बद्दल म्हणजे विचारलं जाईल, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू विथ रिस्पेक्ट टू पोलार मॉलिक्युल्स. तर इथं ना स्ट्रॉंगच्या ऐवजी वीक देताल. ओके, आणि हे एक्झाम्पल्स त्याच्या ऐवजी दुसरे एक्झाम्पल्स देतात, हे वाले देऊ शकतात किंवा ओके, हे वाले देऊ शकतात, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. सेम विथ नॉन पोलार, पण नॉन पोलार मध्ये पण असं विचारलं जाऊ शकतं, कारण की व्हेंडर पॉल्स फोर्सनं आतापर्यंत 3 वेळेस विचारले आणि पुढे पण अजून एकदा ते विचारणारच आहेत. म्हणजे पीवायक्यूच्या आपल्या ह्या सिरीज मध्ये अजून एकदा तुम्हाला त्याच्यावर प्रश्न पाहायला मिळणार आहे. तर मे बी असा प्रश्न पण फॉर्म होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे हे कीवर्ड्स ना लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. ओके, 1947 मध्ये हं? आता भारताच्या स्वातंत्र्यामध्ये संविधान सभा पूर्ण सार्वभौम सभा बनली. संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. संविधान सभेच्या आता बघा, आणि ब तर आपल्याला माहिती आहे एकदम बरोबर आहेत. ओके, भारत स्वातंत्र्य झालं, सार्वभौम संस्था बनली आणि पहिली सभा संसद बनली, कारण की याच्या आधी होतं आपण ते ब्रिटिश राजमध्ये होतो. ओके, आणि ब तर बरोबर आहे. कुठे कुठे ओके, हे दोन्ही चुकले, आणि ब. आता आणि ड मध्ये बघा, जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे. ओके, विधिमंडळ संस्था म्हणजे काय म्हणतात ते, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली म्हणून भरत असते. ओके, तर नाही, संविधान सभा कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून भरत असते, तेव्हा अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतात. ओके, आणि संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. तर मित्रांनो, घाईमध्ये एक्झामच्या प्रेशरमध्ये ना आपण म्हणतो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले प्रेसिडेंट आहेत. ओके, हेच बसलेले असणार आहेत, असं असं वाटणारच. खूप चान्स आहेत बघा, एक्झामिनरनं पण तोच विचार केलेला आहे. तर त्याला माहिती आहे हा कन्सेप्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी वाचलेलाच आहे, पण एक्झाम प्रेशरमध्ये त्याची काय सिच्युएशन असेल, ओके, त्याला पण ते कॅल्क्युलेट करतात ना. तर मित्रांनो, इथे ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही, तर इथे त्यांनी काय विचारलंय, तर पहिले पहिले म्हणजे तर जी पहिली भरली होती ना, ती टेम्पररी साठी भरली होती. ओके, तर ती टेम्पररी होती ना, तर त्याचे अध्यक्ष होते, म्हणजे त्याच्या सॉरी, टेम्पररी अध्यक्ष ज्यावेळेस भरली ना, त्यावेळेस चे टेम्पररी अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, आणि व्हाईस प्रेसिडेंट होते ते टेम्पररी हरेंद्र कुमार मुखर्जी. ओके, आता लक्षात ठेवा, याच्यातले ना जे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आहे ना, हे डी विधान बरोबर आहे. ओके, ब ड हे बरोबर आहे. आता ना कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली बद्दलचं थोडे पॉइंट लक्षात ठेवा. ही पहिली लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे. ओके, कॉन्स्टिट्यूशन फॉर्म केव्हा झाली असेंब्ली, तर ती 6 डिसेंबरला बनली होती. ओके, 9 डिसेंबरला काय झालं होतं, नाही, 9 डिसेंबरला पहिली मिटिंग झाली होती. ओके, 9 डिसेंबरला पहिली मिटिंग झालेली होती. 11 डिसेंबरला काय झालं होतं, तर मी ना तुम्हाला पुढच्या प्रश्नात सांगतो, कारण की याच्यावरतीच एक प्रश्न आहे, तिथं तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. ओके, पण एक लक्षात ठेवा की ही जी कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आहे ती 1934 मध्ये एन रॉय यांनी प्रपोज केलेली आहे. ओके, प्रपोज कोणी केलेली आहे, तर एन रॉय यांनी प्रपोज केलेली आहे. ओके, आता ह्या कायद्यामध्ये अजून काय काय होतं. ओके, भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मध्ये अजून काय काय होतं, एवढ्या थोडी ना असणार आहेत. तर बघा, डिव्हिजन ऑफ ब्रिटिश इंडियाचं डिव्हिजन कशामध्ये, तर एक तर ते प्रिन्स म्हणजे स्वतः इंडिपेंडन्स राहू शकतात, प्रिन्सली स्टेट, किंवा ते पाकिस्तानला जॉईन होतात किंवा इंडियाला जॉईन होतात ते. ओके, त्याच्यानंतर ते गव्हर्नर जनरलची इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑफिस ऑफ गव्हर्नर जनरल इन न्यू इंडिया ॲज रिस्पेक्ट टू क्राऊन. हे ते लक्षात ठेवण्यापेक्षा हे लक्षात ठेवा की ब्रिटिशची जी सुझर्निटी होती ना, ती कॅन्सल झाली, फिनिश झाली. म्हणजे ब्रिटिशरांचा काही अधिकार नाही राहणार की आमच्या देशात आपण काय करायचं ते आपल्याला ना ते ज्ञान पेलणार नाहीत. ओके, ते ज्ञान पेलण्याची या कायद्यानं त्यांच्याकडनं कॅपॅसिटी काढून घेतलेली आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर. आणि जे टायटल होतं ना, इम्पेरर ऑफ इंडिया, ते लय मोठं टायटल आहे ना ते, क्वीन ऑफ इंडिया वगैरे, तर ते रिमूव्ह करण्याचं
ह्या कायद्यामध्ये सांगितलेलं होतं. ओके, हे काही महत्वाचे आहेत. आणि पार्टिशनचं पण बद्दल, पार्टिशन, ओके, इंडिया पाकिस्तानच्या पार्टिशनचं पण याच्यात बोललेलं आहे थोडं. पुढचा प्रश्न आहे 44 व कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1978 च. तर याच्यामध्ये घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात, आता मित्रांनो हा ना नॅशनल इमर्जन्सी वरती प्रश्न आहे, नॅशनल इमर्जन्सी ह्या टॉपिक वरती. तर संदर्भात खालीपैकी कोणते तरतूद केलेली नाही नाही विचारते. आपण ऑलरेडी याच्या आधी पण ना 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बघितलंय, नॅशनल इमर्जन्सी बघितलंय, पण यांनी ना आता थोडं याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ऍड केल्यात. ओके, आता ना तर याच्यामध्ये कोणती घटना तरतूद केलेली नाहीये. तर बघा, कॅबिनेट लेखी शिफारस शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकत नाही. लेखी, ओके, माहिती आहे ना, हे आपण वाचलेलं आहे. अंतर्गत शांतता ऐवजी सशस्त्र बंडाळी या शब्द प्रयोग करण्यात आला. हे पण बरोबर आहे. 19 खाली 6 मूलभूत अधिकार केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमकाच्या झाल्यानंतर सशस्त्र कारणास्तव घोषणा करण्याची आलेली आणीबाणीची निलंबना करण्यात येणार नाही. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आता चौथं विधान हे चूक आहे आणि याच्यातनं एकाच जागेवरती ट्रॅप आहे, तो म्हणजे कोणत्याही वेळी मंजूर केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा करणे आवश्यक आहे. कोणत्या पण वेळी मित्रांनो. ओके, काही पण म्हणजे आता ही जी एवढी मोठी प्रोसेस आहे. ओके, ही प्रोसेस ना मित्रांनो, आता याच्यामध्ये ना काही पॉइंट्स लक्षात ठेवा आधी. ओके, नॅशनल इमर्जन्सी ही काय होते, कशी अप्रूव्ह होते, दोन्ही लोकसभेच्या म्हणजे दोन हाऊस मधनं पास होते. आणि ती पण कशी, स्पेशल मेजॉरिटीने पास होते. आता स्पेशल मेजॉरिटीने पास होते. ओके, तर कोणत्याही वेळी मंजूर केली असं थोडी नाही येणार आहे. ओके, म्हणजे एवढी मोठी गोष्ट होण्यासाठी कोणत्या वेळी, आणि जर आपल्याला हे रिमूव्ह करायचं असेल, ओके, आपल्याला रिमूव्ह करायची असेल इमर्जन्सी, तर ही इमर्जन्सी रिमूव्ह कशी केल्या जाते, तर लोकसभाकडे ही पॉवर आहे. म्हणजे प्रेसिडेंट कॅन रिमूव्ह बाय, म्हणजे त्यांच्या बाय सेल्फ, म्हणजे बाय सेल्फ नाही करू शकत. जर प्रेसिडेंट, आता बघा हे रिमूव्हलच्या कंडिशन बघा, रिमूव्हल कशी करू करू शकते, तर प्रेसिडेंट एनी टाइम रिमूव्ह करते बाय बाय कसं, सबसिक्वेंट प्रोक्लेमेशन. हा वर्ड महत्वाचा आहे, बाय सबसिक्वेंट प्रोक्लेमेशन. कारण की सबसिक्वेंट प्रोक्लेमेशन साठी पार्लमेंटच्या अप्रूव्हची गरज नसते. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. इथं ट्रॅप सेट करण्याची शक्यता जास्त आहे, जशी इथे झालेली आहे तशी. ओके, आता पहिले तर ना 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टचे ऍक्ट मध्ये काय काय होतं. अच्छा, 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये ना फंडामेंटल राईटचा जो आर्टिकल 19 सब क्लॉज 1 सब क्लॉज एफ होता ना, राईट टू प्रॉपर्टी, तर तो ना फंडामेंटल राईट कडून त्याला लिगल राईट बनवलेलं होतं. आणि डीपीएसपी चा जो आर्टिकल 38 आहे ना, तो इंट्रोड्यूस केला होता, जो डील करतो स्टेट शाल सिक्युअर सोशल ऑर्डर, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं बघा डीपीएसपीचं. ओके, आता ना रिमूव्हल ऑफ, आता फक्त काय रिमूव्हल ह्या एकाच प्रोसिजर न होते का, नाही, तर अजून कोणते प्रोसिजर आहे, म्हणजे कोणत्या पद्धतीने रिमूव्ह केला जाऊ शकतं. ओके, तर लोकसभा रिझॉल्युशन, बघा, लोकसभेमधील 1/10 मेंबरनं, टोटल मेंबर पैकी 1/10 मेंबरनं काय केलं, रिटर्न नोटिफिकेशन दिली स्पीकरला किंवा प्रेसिडेंटला, कारण की सेशन याच्यामध्ये नाही ना. त्यानंतर काय होणार, हे पाठविले त्यांनी, नोटिफिकेशन पाठविले, लिहून पाठविले की बाबा इमर्जन्सी फिनिश करा लवकर लवकर. तर याच्यानंतर काय होणार, एक सिटिंग बसली जाते व त्या सिटिंग मध्ये अप्रुव्हलची प्रोसेस होते. ओके, आता मित्रांनो ना, आपण जे बघितलं ना, आता एकदम एकदम लेमन लँग्वेज मध्ये आणि कम्पेअर करून ना आपण तिन्ही पण इमर्जन्सी बघूयात. ओके, कारण की महत्वाचा प्रश्न आहे, कॅन बी आस्क. तर आता लक्षात घ्या, नॅशनल इमर्जन्सी आपल्याला पाहिजे, तीन प्रकारचे इमर्जन्सी आहेत. ओके, नॅशनल इमर्जन्सी 352, ओके, प्रेसिडेंट रूल, ओके, 356, आणि फायनान्शियल इमर्जन्सी 360. आता नॅशनल इमर्जन्सी केव्हा प्रोक्लेम करतो आपण, ही प्रोक्लेम करतो म्हणजे केव्हा अप्लाय होतं, सिक्युरिटी ऑफ इंडिया और एनी पार्ट ऑफ इंडिया. आता कशा बेसवरती, वॉर, एक्सटर्नल अग्रेशन, ओके,
हे आर्म्ड रिबेलियन जे होतं ना, हे काय केलंय आताच आपण बघितलं. आर्म्ड रिबेलियन बद्दल काय म्हटलं त्यांनी, हे बघा, अंतर्गत अशांतता याऐवजी सशस्त्र मंडाळी या शब्दाचा प्रयोग केला जाईल. म्हणजे इंटरनल डिस्टर्बन्स हॅज बीन रिप्लेस्ड बाय आर्म्ड रिबेलियन. ओके, क्लिअर? आर्म्ड रिबेलियन. आता ही अशी लावली जाते. 356 केव्हा लावले जाते? गव्हर्नमेंट ऑफ स्टेट ज्या वेळेस कॉन्स्टिट्यूशनच्या अकॉर्डिंग काम करत नाही तेव्हा. ओके, फायनान्शियल इमर्जन्सी आपण सेपरेटली बघू, त्याच्यामध्ये थोडीशी प्रोसिजर वेगळे, तिथं पण कम्पेअर करतो, पण आधी हे दोन करूयात, नाही तर कन्फ्युज होऊन जाईल पूर्ण. ओके, आणि लक्षात ठेवा 352 इंटरनल, नॉट इंटरनल इमर्जन्सी. ओके, इंटरनल मॅटरच्या वेळेस इमर्जन्सी लागत नाही, ते रिमूव्ह झालेलं आहे. आता ज्या वेळेस नॅशनल इमर्जन्सी 352 लागू होते, त्यावेळेस त्यावेळेस काय होतं, तर त्यावेळेस जी सेंटर गव्हर्नमेंट गेट्स कॉन्करंट पॉवर कशाची, ऍडमिनिस्ट्रेशनची, आणि ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ लेजिस्लेशन ऑफ स्टेट. ओके, स्टेटच्या जी ऍडमिनिस्ट्रेशनचे म्हणजे त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट इंटरफेअर करू शकतो, सजेशन देऊ शकतो. आणि 356 मध्ये काय होतं, म्हणजे ज्यावेळेस 356 लागू होते एखाद्या राज्यामध्ये, ड्युरिंग दॅट पिरियड, तर स्टेटची जी एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे ना, ती काय होते, तर ती डिसमिस होते. ओके, आणि एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह पॉवर ऑफ स्टेट अज्युम बाय सेंटर. ओके, सेंटरनं अज्युम केलेली आहे. लक्षात ठेवा, ह्या इथे अज्युम आहे ना, इथे ह्या वर्डामध्ये ना, म्हणजे ह्या शब्दामध्ये ना एक्झामिनर ट्रॅप सेट करू शकेल. ओके, पुढचं काय आहे आता, पुढचं लक्षात ठेवा. आता मॅक्झिमम पिरियड कोणता याचा किती आहे, 352चा आणि 356चा. मॅक्झिमम पिरियड इन्फिनाइट आहे, कारण की काय, 6 महिन्याला अप्रुव्हल होतं. ओके, आणि यांचा मॅक्झिमम पिरियड किती आहे, मॅक्सिमम 3 वर्षाचं असतं. ओके, 3 वर्षानंतर कशा हालतीतनं ही एंड करावं लागते आणि नॉर्मल जी कंडिशन आहे ना, ती रिस्टोर करावं लागते. आणि 352 असताना सेंटरचे जे रिलेशन्स आहेत ना स्टेट सोबतचे, ते मॉडिफिकेशन मध्ये जातात. ओके, मॉडिफिकेशन मध्ये जातात. त्यानंतर ज्यावेळेस 356 असतं, त्यावेळेस काय होतं, सेंटर इमर्जन्सी मध्ये जे स्टेट आहे ना, इमर्जन्सी मधलं जे स्टेट आहे, तेच स्टेट सेंटरच्या मॉडिफिकेशन अंडर गोज द सेंटर मॉडिफिकेशन. ओके, बाकीच्या स्टेटला काही प्रॉब्लेम नसतो. आता ना, आपण बसवलं, कंटिन्यू केलं, आता आपल्याला काढायची आहे बघा ही. ओके, रिमूव्हल करायची. तर रिमूव्हल करण्यासाठी काय आहे, तर आपण आताच बघितलं 352 रिमूव्हल कशा करू शकतो. ओके, 1/10 लोकसभा स्पीकरकडे किंवा प्रेसिडेंटकडे. ओके, तसं. आणि इकडं रिमूव्हल करायची असेल तर कसं आहे, प्रेसिडेंट रिमूव्ह करू शकतो. ओके, प्रेसिडेंट रिमूव्ह करतो याला. आता आपण रिझोल्युशन ऑफ, आता रिमूव्हल बघितलं, अप्रुव्हल कशी होते ते पण एकदा बघूयात. अप्रुव्हल मध्ये आपण ऑलरेडी बघितलं, अप्रुव्हल कोणती कंडिशन होते, पण प्रोसिजर कोणती आहे बघा. जी 352 आहे ना, ही अप्रुव्हल करताना स्पेशल मेजॉरिटी लागते, आणि 356 साठी सिंपल मेजॉरिटी लागते. हे लक्षात ठेवा. 356 सिंपल मेजॉरिटी, 352 स्पेशल मेजॉरिटी. 352 असताना काय होतं, फंडामेंटल राईट वर अफेक्ट होतं. फक्त आर्टिकल 20 आणि 21 सस्पेंड होत नाहीत. ओके, याच्यावरती फंडामेंटल राईटचं काय प्रॉब्लेम, हे इफेक्ट नसतं. कोणत्या याच्यात, 356 मध्ये. आताच आपण बघितलं, रिव्होकेशन साठी लोकसभा काय करते, लोकसभा कॅन पास रिझोल्युशन पास करू शकते रिव्होकेशन साठी. पण, आणि हा लक्षात ठेवा, हे जे रिव्होकेशन आहे ना, ह्याच्यासाठी काय आहे, सिंपल मेजॉरिटी. इथं कन्फ्युज होतं ना एक्झामिनर, इथं ट्रॅप सेट करतो आपण याच्या, म्हणजे त्याच्यामुळे रिपीट सांगतो. इथं अप्रूव्ह करायची असेल तर स्पेशल मेजॉरिटी. ओके,
रिमूव्हल करायची असेल तर सिंपल मेजॉरिटी. रिमूव्हलचं फक्त कशामध्ये होतं? राज्यसभेत होत नाही, लोकसभेमध्ये होतं. लोकसभेतील 1/10 मेंबर काय करतात? स्पीकरला किंवा प्रेसिडेंटला रिटर्न मध्ये देतात. म्हणजे रिटर्न मध्ये सांगतात की बाबा नकोय, काढून टाका इमर्जन्सी. ओके, आय होप क्लिअर आहे. आता फायनान्शियल इमर्जन्सी लक्षात ठेवा. फायनान्शियल इमर्जन्सी केव्हा लागते? 360 आपल्याला केव्हा लागते? ज्यावेळेस प्रेसिडेंटला असं लक्षात आलं किंवा प्रेसिडेंट सॅटिस्फाय झाला की बाबा आता फायनान्शियल स्टेबिलिटी आणि फायनान्शियल क्रेडिट इंडियाचं ना हे डेंजर मध्ये आहे, असं प्रेसिडेंटला खात्री पटली की बाबा असं व्हायलंय. ओके, त्यावेळेस तो 360 अप्लाय करतो. हा, 360 प्रोक्लेम करण्यासाठी विदिन 2 मंथ अप्रुव्हल पाहिजे. याच्यासाठी सिंपल मेजॉरिटी. ओके, नॅशनल इमर्जन्सीसाठी किती काय लागते? स्पेशल मेजॉरिटी 1 महिन्याच्या आत. याच्यामध्ये सिंपल मेजॉरिटी 2 महिने पिरियड आहे. स्टेट इमर्जन्सी किती? 356 2 महिने आपलं अप्रूव्ह म्हणजे हे करण्यासाठी, मॅक्झिमम अप्रुव्हल साठी 2 महिने. आणि तिथं काय सिंपल मेजॉरिटी. आता जर हे जर पास करताना जर लोकसभा डिझॉल्व्ह झाली तर काय होतं? तर न्यू लोकसभा 30 दिवसामध्ये याच्यावरती काय करणार? सुपरविजन करणार आणि तोपर्यंत राज्यसभा अप्रूव्ह करून टाकते. ओके, आता शॉर्ट मध्ये परत एक याला रिकॅप करूयात. पार्लमेंट विदिन 2 महिन्यामध्ये सिंपल मेजॉरिटी थ्रू काय करते? फायनान्स इमर्जन्सी लावू शकते. आणि याच्या कसा काळ असतो? फायनान्स इमर्जन्सी ही इन्फिनाइट पिरियड मध्ये आहे. ओके, मॅक्सिमम पिरियड प्रिस्क्राईब केलेला नाहीये. ओके, लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी जो नॅशनल इमर्जन्सीसाठी जसा 6 महिन्याला पिरियडिकली आपण हे करतो ना. ओके, म्हणजे पिरियडिकली बघतो. तर याच्यामध्ये तसा काही सीन नाहीये. ओके, लक्षात ठेवा, याच्यात तसा काही सीन नाही. ओके, ही रिव्होक जोपर्यंत प्रेसिडेंटला वाटत नाही तोपर्यंत ही फायनान्शियल इमर्जन्सी तिथंच असते. आता फायनान्शियल इमर्जन्सीमुळे इफेक्ट काय होतात? याने काय होतं बघा, जो सेंटरकडे पॉवर आहे ती स्टेटच्या पूर्ण याची पैशाची, म्हणजे स्टेटमध्ये काय मनी बिल म्हणजे मनी बिल रिझर्व करू शकतो बघा सेंटर. ओके, म्हणजे प्रेसिडेंट कन्सिडरेशन लागतं त्याच्यासाठी. ज्यावेळेस आता असा प्रश्न होऊ शकतो की स्टेट मधलं फायनान्स बिल अप्रूव्ह करायचंय आणि त्याच्यासाठी प्रेसिडेंटचे कन्सिडरेशन लागते का? ओके, तर लागते केव्हा? ज्यावेळेस फायनान्शियल इमर्जन्सी असते त्यावेळेस नाही तर नॉर्मल कंडिशनला लागत नाही. असा प्रश्न ट्रॅप सेट करू शकतो एक्झामिनर. ओके, आणि अजून काय होतंय? फायनान्स इमर्जन्सी लागल्यावर काय होणार? जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत, ओके, जसे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया, पुन्हा सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जजेस वगैरे, बाकीचे जे युनियन ऑफिशियल्स आहेत, या सर्वांची काय होते? यांच्या पगारामध्ये काय करणार? यांची सॅलरी अलाउन्सेस हे रिड्यूस होतात. ओके, आणि एक आतापर्यंत फायनान्शियल इमर्जन्सी इंडियामध्ये लागलेली नाही. 3 वेळेस नॅशनल इमर्जन्सी लागलेली आहे मित्रांनो. मी सांगितलं होतं वेळेस कोणकोणते 3 वर्ष होते ते. जर मित्रांनो म्हणजे आपलं इंटरॅक्टिव्ह सेशन व्हा म्हणून म्हणतोय, कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा, तेवढं तुमचं पण रिव्हिजन होईल. मे बी एक्झामिनरनं विचारू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इयर नॅशनल इमर्जन्सी कॅन अप्लाइड. आता पुढचा प्रश्न आपण बघूयात. आपण जवळपास पूर्ण कन्सेप्ट या प्रश्नामधून क्लिअर केले तर 3 इमर्जन्सी पाहिले तर. ओके, क्वेश्चन नंबर 23. तर जस्ट 1 मिनिट, मला थोडं पाणी पिऊ द्या. ओके ओके ओके, रेडी. खालील विधाने विचारात घ्या. मूळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीत व्हावी अशी होती. मूळमध्ये
बरोबर आहे. 1961च्या 11व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये उपराष्ट्रपतीची निवडणूक पद्धत बदलली. आता बघा, मूळ मध्ये असं होतं, ब मध्ये असं आहे. याच्या आधी पण मित्रांनो असाच एक प्रश्न होता, आठवतं का? हा, असाच कंटिन्युएशन मध्ये होता, क्वेश्चन 2 वाला, आपला अॅनालॉगचा. ओके, आपला डिजिटल सिग्नल वाला. बघा कसं कंटिन्युएशन मध्ये आहे ना. पण हे अ आणि ब आपल्याला बरोबर येतं. म्हणजे एक्झामिनर बघा काय कशी हिंट देतो आपल्याला. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यामुळेच होते. फक्त निर्वाचित सदस्यच लागतात याच्यामध्ये. हे नॉमिनेटेड मेंबरच असतात याच्यात. हम्म? दोन्ही सभागृहाच्या सदस्यांच्या ओके. इलेक्टोरल कॉलेज अपूर्ण होते या कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचा अहवाल देता येत नाही. मित्रांनो, तर अ, ब, ड हे बरोबर येतं आणि हे इलेक्टोरल कॉलेजचा आर्टिकल 71 मध्ये क्लिअरिफाय केलेलं आहे बघा. इलेक्शन प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटचं चालू असताना हे जो इलेक्टर कॉलेज म्हणजे कसं, जो यांना यांना वोट करणारे कोण असतात, एमपी एमएलए जे असतात ना. ओके, तर एमपी सपोज हा एमपी आहे ना, हा अपसेट आहे किंवा याने वोट नाही केलं, तर याचा या इलेक्टोरल कॉलेजच्या यांच्या निवडणुकीचं काही म्हणजे काही कारण नाही राहत. ओके, अपूर्ण होण्याचं काही कारण नसते. तर आणि उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहाच्या केवळ निर्वाचित सदस्यांच्या निवड मंडळातून केली जाते असं नाही मित्रांनो. आपण उपराष्ट्रपतीची निवड कशी होते, काय होते ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. प्रेसिडेंटची कशी हे होतं, इलेक्शन कसं होतं, त्यांच्यात कोणते मेंबर नॉमिनेट करतात. ओके, ते बघितलेलं आहे, त्याच्यामुळे आता परत नाही बघणार आपण. कारण की अजून पण पुन्हा आपल्याला याच्यावरतीच एक प्रश्न पाहायला मिळणार आहे, वाटलं तर तिथे परत एकदा डिस्कस करूत. आता पुढचा प्रश्न पाहूयात. महाराष्ट्राच्या राज्यपालाबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहे? सत्य विधान कोणते ते विचारले. ते अँग्लो इंडियन जमातीतून एकास विधान परिषदेस नामनिर्देशित करू शकतात. अँग्लो इंडियन जमातीतील दोघास विधानसभेवर नामनिर्देश. मित्रांनो इथं स्वॅप झालेलं आहे बघा. अँग्लो इंडियन अंडर आर्टिकल 333 लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभेमध्ये गव्हर्नर एक अँग्लो इंडियन काय करतो, अपॉइंट करू शकतो, नॉमिनेट करू शकतो. ओके, तर हे स्वॅप झालं आपलं सत्य म्हणजे 1 टू कट. 371 सब क्लॉज मध्ये काय म्हणते ते, स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी असं मेन्शन केलेलं आहे 371 सब क्लॉज. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आर्टिकल 370 माहिती आहे आपल्याला मित्रांनो, काश्मीरवाला जो हटलेला आहे. ओके, केव्हा हटलेला आहे मित्रांनो? 31 ऑगस्ट, सॉरी ऑक्टोबर. ओके, झालं हे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे बरोबर. आता 34 काय म्हणतंय, आर्टिकल 31 सबक्लॉज ए खाली सक्तीचे खाजगी मालमत्ता संपादन करण्यासंबंधीचे विशेष विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकत नाही. तर मित्रांनो, ही गव्हर्नरची डिस्क्रेटरी पॉवर आहे बघा. ओके, तर डिस्क्रेटरी पॉवर काय आहे की तो प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो. पण प्रेसिडेंट वरती कोणतं बंधनकारक नाहीये की तो ह्याच महिन्यात पाठवतो. याच्यावरती पण आपण ना पुढच्या प्रश्नामध्ये डिस्कस करणार आहेत. ओके, हा, आता ना दोन मुद्दे याच्यात आपण रिवाइज करूयात. अंडर आर्टिकल 301 प्रेसिडेंट काय करतो, दोन अँग्लो इंडियन्स यांना लोकसभेमध्ये अपॉइंट करू शकतो. किती? अंडर आर्टिकल 331. पण लक्षात ठेवा, पण मोठा पण आहे इथे, ऑलरेडी डिस्कस आहे तरी लक्षात घ्या, महत्वाचा आहे मुद्दा. कारण की हे युपीएससी ईपीएफओ 2024 ला हा प्रश्न विचारलेला होता. तर इथे काय होतं, 104 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झालं, 126 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल झालं. ओके, तर याच्यामध्ये काय करण्यात आलं की ग्रँड 10 इयर रिझर्वेशन फॉर SC ST इन लोकसभा अँड लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ओके, पण याच्यामध्ये त्यांनी जे अँग्लो इंडियन्स आहेत ना, यांचं जे रिझर्वेशन म्हणजे दोन नॉमिनेट करायचं ते रिमूव्ह करून टाकलेलं आहे. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. आता त्यांनी एक आर्टिकल 371 विचारलं ना,
पण 370 आपल्याला माहिती आहे, 371 काय आहे. पण आर्टिकल 371 सब क्लॉज 2 हे सेव्हन्थ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट जे की 1956 मध्ये झालं होतं. ह्या ह्या घटना दुरुस्तीमध्ये त्यांनी काय केलं सांगितलं, तर विदर्भ आणि मराठवाडा हे जे दोन भाग आहे, हे दोन भाग आहेत ना इंडिया आपलं महाराष्ट्रातले, त्यांना सम स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे त्यांना गव्हर्नमेंट गेट सम स्पेशल गव्हर्नरकडे काही स्पेशल पॉवर दिलेली आहेत प्रेसिडेंट ऑर्डर थ्रू विदर्भ आणि मराठवाडा रिजनसाठी. ओके. आता गव्हर्नरला कोणकोणती विशेष पॉवर मिळाली आहेत ह्या दोन रिजनसाठी अंडर आर्टिकल 371 सब क्लॉज 2 मध्ये, तर काय तर सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड बसवायचा, सेपरेट डेव्हलपमेंट बोर्ड बसवायचा. पुन्हा इक्विटेबल अलोकेशन ऑफ फंड फॉर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटल एक्सपेंडिचर. ओके. आणि इक्विटेबल ॲडिक्वेट फॅसिलिटीज. हे जरी नसतं लक्षात राहिलं तर हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आर्टिकल 371 सब क्लॉज 2 मध्ये विधानसभा सॉरी विदर्भ आणि मराठा रिजन येतात, सॉरी मराठवाडा रिजन येतात. ओके. आर्टिकल 371 सब क्लॉज 2 मध्ये काय तर विदर्भ आणि मराठवाडा रिजन बद्दल बोललेला आहे. हा हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि सेव्हन्थ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1956 मध्ये हे झालेलं आहे. ओके. आता ना याच्यात आपण ह्या स्वॅप तर झालेला आहे इथे याच्यामध्ये ही नॉमिनेटेड वन मेंबर. मित्रांनो इथं 1/6 मेंबर्स आहेत ना, हे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये काय होतात तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये नॉमिनेटेड असतात. पण हे अँग्लो इंडियन्स नाही त्याच्यात, म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये जी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये मेंबर्स कसे असतात ते आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. ओके. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या किती पर्सेंट असतात, मॅक्सिमम 40 पाहिजेत तिथं. ओके. ते ऑलरेडी पाहिलंय, त्याच्यामुळे आता पुढचं बघूयात आपण. अच्छा हा. आता खालीलपैकी खाली कोणती बाब जुळत नाही, सॉरी. आता मित्रांनो 29 ऑगस्ट 1947 ला काय झालं, ड्राफ्टिंग कमिटी सेटअप झाली. ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन कोण आहेत मित्रांनो, ते ना कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ओके. आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी आहेत बघा ते. 26 नोव्हेंबर 1949 ला काय झालं, पण ते पण बघितलं होतं. भारतीय जनतेचे संविधान स्वीकृती आणि अधिनियम करून स्वतःप्रत अर्पण केली. आणि 29 नोव्हेंबर 1947 ला कोणते आर्टिकल्स अप्लाय झाले होते. ओके. लास्टच्या व्हिडिओत पाहिलेले आहे आपण. 24 जानेवारी 1956 ला संविधान सभेच्या सदस्यांनी अतिमता संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या आणि 26 जानेवारी 1950 ला काय झालं होतं, तर आपलं कॉन्स्टिट्यूशन इफेक्ट मध्ये आलेलं होतं. ओके. प्रजासत्ताक दिन. आता याचे चूक कोणती आहे, तर उत्तर आहे बरोबर 11 डिसेंबर. आता हे जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला, तर हा 11 डिसेंबरला नाही मांडला मित्रांनो, हा 13 डिसेंबर 1946 मध्ये मांडला. किती जवळचा ट्रॅप एक्झामिनरनं सेट केलाय. आता हे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली आपण ह्याच्या आधी पण बघितलं होतं ना, त्यावेळेस म्हणलं होतं मी तुम्हाला पुढच्या प्रश्नात क्लिअरली बघूत. आता बघा, 6 डिसेंबर 1946 ला कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली फॉर्म झाली. 1934 ला प्रपोज केली होती, कोणी केली ती, एम एन रॉय यांनी. 9 डिसेंबरला 9 डिसेंबर 1946 ला पहिली मीटिंग भरली होती. त्यांचे टेम्पररी प्रेसिडेंट कोण होते, सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ओके. तिथं ऑप्शन मध्ये काय होतं, राजेंद्र प्रसाद. तर ते 11 डिसेंबर जी मीटिंग झाली होती, त्याचे अपॉइंट कोण झाले तर राजेंद्र प्रसाद. आता 13 डिसेंबरला जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मांडला, म्हणजे जवाहरलाल नेहरू मूव द ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन इन द कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली. आता बाकीचे काही महत्वाचे डेट्स लक्षात ठेवा. 22 जुलै 1947 मध्ये काय झालं, तर नॅशनल फ्लॅग अडॉप्ट केला होता. एकोण 29 ओके. बाकीचं आहे, ओके, हे लक्षात ठेवा. ओके. ओके ओके ओके. हा. तर ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. आता हा एक गोष्ट सांगायची होती की कॉन्स्टिट्यूशन बनण्यासाठी बघा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, पण लक्षात ठेवा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस.
राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती, आताच आपण डिस्कस केलं, मी म्हणलं होतं ना, गव्हर्नर काय करतो, राष्ट्रपतीकडे राखीव करून ठेवू शकतो. ओके, त्याच्यामुळे तिथे एक्सप्लेन नव्हतं केलं, इथं सांगतो आता ते. तर याच्यामध्ये बघा, विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतो. बरोबर, मान्यता देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत, कारण की गव्हर्नरकडे अंडर आर्टिकल 200 तो असेट देऊ शकतो, रिजेक्ट करू शकतो, रिटर्न करू शकतो किंवा रिझर्व करू शकतो. रिझर्व करून तो प्रेसिडेंटकडे पाठवू शकतो. कशासाठी? असेटसाठी. ज्यावेळेस गव्हर्नर प्रेसिडेंटकडे एखादी गोष्ट पाठवली, मग त्या गोष्टीचा गव्हर्नरशी संबंध संपला. मग जे करायचं ते स्टेट मधली सीओएम, काउन्सिल ऑफ मिनिस्टर प्लस प्रेसिडेंट ह्या दोघातच राहील. ओके. जर आता यांनी एक बिल पाठवलंय, पुढे आहेच ते, पण आता इथं डिस्कस लक्षात ठेवा की यांनी एक बिल पाठवलं जे गव्हर्नरनं रेफर केलं प्रेसिडेंटला. तर गव्हर्नरचा रोल संपला, प्रेसिडेंट आला इथे. ओके, प्रेसिडेंट काय करतो, हा बिलला असेट देऊ शकतो किंवा रिटर्न करू शकतो. किंवा काहीच करू नये तसं थांबवू शकतो. जर आता प्रेसिडेंटनं तसं थांबले, ओके, किंवा रिटर्न बिल केलं, तर हे बिल परत त्यांनी पाठवलं, तर बाइंडिंग नसतं यांच्यावरती बघा, प्रेसिडेंटवरती, की ते बिल दुसऱ्या सिच्युएशन मध्ये त्यांना हेच केलं पाहिजे, दुसऱ्या सिच्युएशन मध्ये त्यांनी अप्लायच केलं, ऍक्सेप्टच केलं पाहिजे प्रेसिडेंटवरती, असं बाइंडिंग नाही. पण लक्षात ठेवा, हीच सिच्युएशन पार्लमेंट मधली असली असती तर नाही. पार्लमेंटच्या याच्यामध्ये जर दुसऱ्या वेळेस प्रेसिडेंटकडे पाठवलं, तर प्रेसिडेंट मस्ट गिव्ह असेंट, सॉरी. ओके, लक्षात ठेवा, महत्वाचा मुद्दा आहे. आणि आर्टिकल 201 मध्ये गव्हर्नर प्रेसिडेंटकडे असेटसाठी पाठवू शकतो. ओके, ऑर्डिनन्स माहिती आहे 123, आणि स्टेट मधला कोणता आहे 213. ऑर्डिनन्स काय आहे ते बघितले आपण. ओके, हे बघा, आता बाकीचे ऑप्शन पण त्याच्यावरतीच आहेत. हे राष्ट्रपती परत 3 महिन्याच्या पुनर्विचार केल्यानंतर पाहिजे, पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपती त्यास बंधनकारक असते, हे बंधनकारक नसते, आणि त्यास 6 महिन्याचा कालावधी दिलेला पाहिजे. आताच आपण ऑलरेडी पूर्ण डिस्कस आहे, तर याचं उत्तर आहे अ आणि ब याचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूयात. ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दलचा प्रश्न. परत ज्युडिशियल रिव्ह्यू, कोणाकडून ज्युडिशियल रिव्ह्यू घेतलेली आपण? युएसए कडनं बॉरो केलेली आहे. काय म्हणते ज्युडिशियल रिव्ह्यू? हा के लक्षात ठेवा, ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं नाहीये. हा, हे पार्ट आहे कशाचा? बेसिक स्ट्रक्चर म्हणजे 1973 ला काय झालं, केशवानंद भारती केस. ओके, आता याचं उत्तर काय आहे त्याच्याकडे पहिले बघू. द पॉवर ऑफ ज्युडिशरी टू प्रोनाऊन्स अपॉन द कॉन्स्टिट्युशनलिटी ऑफ लॉ अँड एक्झिक्युटिव्ह ऑर्डर. काय करतोय आता, सपोज हा आपली ही पार्लमेंट आहे, यांनी लॉ काही पास केला किंवा बिल वगैरे काही केलं, तर ते चेक करायचे ते कॉन्स्टिट्यूशनच्या अकॉर्डिंग आहे का नाही, तर ते काम सुप्रीम कोर्ट करतं. ओके, त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात. तर याला ज्युडिशियल रिव्ह्यूला सपोर्ट करणारे आर्टिकल कोणते? आर्टिकल 13, 32 ब्रिट्स, ओके, फंडामेंटल राईट वाला सुप्रीम कोर्टाचा. त्याच्यानंतर 236 सुप्रीम कोर्टाचा, सॉरी, हायकोर्टाचा फंडामेंटल राईट रिलेटेडचा. ओके, आठवतंय ना? त्याच्यानंतर 131 ते 136, 137, 142 या काही आर्टिकल्स आहेत, ते ज्युडिशियल रिव्ह्यूला सपोर्ट करतात. ओके, आता 137 व लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाकडे पॉवर असते रिव्ह्यू करणं एनी जजमेंट. ओके, एनी जजमेंट ऑर ऑर्डर जे त्यांनी स्वतः हे केलं, प्रोनाऊन्स केलेले आहेत. ओके, म्हणजे तो त्यांच्या चुका सुधारू शकतो. ओके, लेमन लँग्वेज मध्ये सांगतो. ओके, सुप्रीम कोर्ट त्यांनी जे रुलिंग दिलेले आहेत, तर ते परत फेर तपासणी करू शकतात. असं एकदम सोप्या भाषेत समजण्यासाठी सांगतोय. अशाच वर्डिंग मध्ये एक्झामिनर प्रश्न तर नाही विचारणार एवढ्या सोप्या भाषेत. तर ते कशात? आर्टिकल 137. आता 143 काय माहिती आहे ना मित्रांनो? ऍडवायझरी. काय करतोय प्रेसिडेंट? ऍडवाइस मागू शकतो सुप्रीम कोर्टाला. पहिल्या फेरीमध्ये जर सुप्रीम कोर्टानं काहीच दिलं नसेल, तर पण परत जर प्रेसिडेंटनं विचारलं की बाबा मला ऍडवाइस दे, तर सुप्रीम कोर्टावर बाइंडिंग आहे की ती ऍडवाइस देणं. पण सुप्रीम कोर्टाची दिलेली ऍडवाइस प्रेसिडेंट वरती बाइंडिंग नाहीये की त्यांनी ऍक्सेप्ट केलीच पाहिजे. ओके, लक्षात ठेवा. हे पाहिजे का नाही, हे याच्यावरती ट्रॅप सेट करण्याचं एक्झामिनर सेट करतो, कारण ते तिथं ना आपण एक्झाम प्रेशर मध्ये ना लटकायची शक्यता जास्त असते. खालील विधानापैकी कोणते विधान हे विधाने राज्य घटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे?
राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ती ही भारतीय संघातील इतर दुसऱ्या राज्यातील रहिवासी असलीच पाहिजे. काय म्हणतात हे? राज्यघटनेत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेले आहेत का हे? आता काय एक न्यायाधीश मुस्लिम असला पाहिजे. संसदेच्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षात असला पाहिजे. तर मित्रांनो असे काही नाहीये. हे आणि क मधले ज्या गोष्टी आहेत ना, तर हे ना ह्या कन्व्हेन्शन्स आहेत बघा. ओके, म्हणजे चालत आलेलं आहे ते एक काइंड ऑफ कन्व्हेन्शन. असं फिक्स रूल असा आहे नाहीये, असा फिक्स रूल नाहीये. ओके, आता पब्लिक अकाउंट कमिटी ही बघा, फायनान्शियल पार्लमेंटरी कमिटी, 3 फायनान्शियल पार्लमेंटरी कमिटी आहेत. त्याच्यापैकी एक आहे पब्लिक अकाउंट कमिटी. त्याच्यामध्ये 15 लोकसभाचे आणि 7 राज्यसभेचे मेंबर असतात. लोकसभेचा स्पीकर 1 वर्षासाठी अपॉइंट करतो. याचे चेअरमॅन कधीच मिनिस्टर नसतात. ओके, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आर नॉट चेअरमॅन ऑफ द PAC, पब्लिक अकाउंट कमिशन. CAG त्याचा फ्रेंड फिलॉसॉफर आहे. बघितलं का? आठवतंय का आता? कंट्रोल अँड ऑडिट जनरल समथिंग. आता हे वन ऑफ द हे फायनान्शियल पार्लमेंटरी कमिटीच्या हे मधली एक आहे. बाकीच्या दोन कोणत्या आहेत? 3 पण. इस्टिमेट कमिटी ज्याच्यामध्ये पूर्ण लोकसभेचे मेंबर आहेत 30. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे ते. आणि कमिटी ऑन पब्लिक अंडरस्टँडिंग. ओके, आता पुढचा प्रश्न. आता पार्लमेंटरी आपण कमिटीज 2-3 बघितल्यात ना, तर लक्षात ठेवा आर्टिकल 105 पार्लमेंटरी कमिटी बद्दल सांगतो आणि आर्टिकल 118 पार्लमेंटकडे ऑथॉरिटी असते की टू मेक रूल्स फॉर रेग्युलेटिंग इट्स प्रोसिजर. ओके, रेग्युलेटिंग इन प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस. कशामध्ये? आर्टिकल 118 मध्ये. कदाचित विचारला जाऊ शकतो, महत्वाचा आहे. 118 मध्ये काय? पार्लमेंटकडे ऑथॉरिटी आहे, पॉवर आहे, तो रूल्स बनवू शकतो. कशासाठी? कशाच्या रिलेटेड? प्रोसिजर. ओके, रेग्युलेटिंग इट्स प्रोसिजर, त्याची प्रोसिजर एस्टॅब्लिश करण्यासाठी आणि बिझनेस कंडक्ट करण्यासाठी. नेक्स्ट. ओके, मजेदार प्रश्न आहे. आता इथे ना मित्रांनो, तिथे जर सांगितलं होतं ना मी विधानसभेचा, विधानसभा आणि विधान परिषदेचा, तो बघूया तिथे. नुकताच ओडिशा विधानसभेच्या विधान परिषद निर्माण करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. बरोबर आहे, हे रिसेंटली असं झालेलं आहे. सध्या 5 राज्यात विधान परिषद आहे. आता ना मित्रांनो, हे तर आपल्याला माहितच पाहिजे. ओके, हे माहितच पाहिजे, हे खूप वेळेस डिस्कस केलंय. केरळ आणि गुजरात हे विधान परिषद निर्माण करण्यासंबंधी प्रस्ताव संसदेमध्ये प्रलंबित आहेत. विधान परिषद 112 सदस्य नोंदणीकृत पदवीधराकडून निवडले जातात. आत्ताच आपण बघितलं होतं, मी तुम्हाला त्यावेळेस म्हटलं होतं पुढच्या प्रश्नात सांगतो. हे बघा, आला काय तर प्रूफ. तर अ आणि ड बरोबर आहेत. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. आता हे 5 आहेत का? तर नाही मित्रांनो, 6 आहेत. ओके, तर कोणते आहेत? युपी, बिहार. जोड्यानं लक्षात ठेव. युपी, बिहार जवळजवळ आहेत ना. कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. तर हे केरळ आणि राजस्थानची पेंडिंग नाही आहेत, तर राजस्थान आणि आसाम आणि राजस्थान पेंडिंगवर आहेत. आर्टिकल 169 काय मेन्शन सांगते? पार्लमेंट अबोलिश करू शकते, क्रिएट करू शकते लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इफ इफ मोठं इफ आहे. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कसं काय बनू शकतो काउन्सिल? लेजिस्लेटिव्ह असेंब्लीनं जर रिझोल्युशन पास केलं, ते पण कसं पास केलं पाहिजे? स्पेशल मेजॉरिटी. ओके, इथं ट्रॅप सेट करू शकतात की सिंपल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी. ओके, आता लक्षात ठेवा, जम्मू आणि काश्मीर मध्ये पण विधान परिषद होती, जी की अबोलिश केलेली आहे. कामून केलेली आहे ते आपल्याला माहितच आहे. ओके, काय झालं ते इन्सिडेंट ते पण माहिती आहे आपल्याला. ओके, आता हे 169 आहे मित्रांनो. आता लक्षात ठेवायचं ना. आता बघा, इथं पेज नंबर पण 13 आहे. 13चा वर्ग काय? 169. ओके, हा असं आहे, म्हणजे अशा याच्यावरून लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस कसं हा इन्सिडेंट आठवला तरी लक्षात येऊन जातं. एक्झाम मध्ये लक्षात येण्याशी मॅटर करतं. ओके, चुकीचे विधान कोणते ते विचारले. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते. कोणत्या कारणावरती लोकसभा दिलाय, तर हे सांगावं लागतं.
ओके. तर मित्रांनो, लोकसभेच्या अविश्वास ठराव दाखल करून देण्याकरता पद्धती ही लोकसभेची नियमक 198 मध्ये सांगितली आहे. ठीक आहे. अविश्वास ठराव एकदा दाखल झाला होतो तर दाखल करण्यास मंजुरी दिल्यापासून 10 दिवसाच्या आत चर्चेस चर्चेस गेला पाहिजे. हे तर मला माहिती आहे, हे बरोबर आहे. 10 दिवसाच्या आत पाहिजे. इटलीमध्ये सरकारच्या संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या पाठिंब्याची गरज असते. दोन्हीच्या पाठिंब्याची गरज असते. मला काय माहित आता, इटलीचं थोडे ना कॉन्स्टिट्यूशन मी वाचले. हम्म? तुम्हाला पण माहित नसणार आहे, म्हणजे मे बी एखाद्याला माहित असेल, पण आपल्याला थोडी ना इटलीचं माहित असणार आहे. पण एक्झामिनरला पाहिजे का इटलीचं पाहिजे, नाही पाहिजे? ओके. आता मला हे पण माहिती आहे का, नियम 198 मध्ये हे लोकसभेचा ठराव एवढे नियम लक्षात राहतात का? ओके. एक्झाम प्रेशर मध्ये तर आठवताल का आपल्याला? काही जणांना आठवताल, पण मला तर नाही लक्षात येणार बघा. ओके. पण मला एवढं माहिती आहे की लोकसभेचा अविश्वास ठराव कोणत्या कारणावर आधारित आहे हे स्पष्ट करावे लागते का? हे स्पष्ट करावे लागत नाही मित्रांनो. ऑप्शन 1 हे चुकीचं आहे. हे मला माहित आहे, कारण की आपल्याला माहिती आहे की लोकसभेचा जो अविश्वास ठराव आहे, तो पास करण्यासाठी 50 मेंबरचा सपोर्ट आवश्यक असतो. आपली लोकशाही आहे. ओके. आणि आपलं पार्लमेंट कसं आहे, पार्लमेंटरी सिस्टीम कसं आहे, तर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट आहे. ओके. आणि रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटमध्ये काउन्सिल ऑफ मिनिस्टर प्लस पीएम हे रिस्पॉन्सिबल असतात. ओके. हे माहित, हा कन्सेप्ट माहिती आहे ना, याच्या आधारावरून मी हे इलिमिनेट केलं आणि आन्सर आणलं बघा. काय चुकीचं आहे? ऑप्शन नंबर 1 हे हे चुकीचं आहे. हे इटलीमध्ये असणं एक्झामिनरला काही एवढं मॅटर नाही करत. ओके. आणि लोकसभा म्हणजे जर नो कॉन्फिडन्स मोशन पास झाला तर काय होतं, तर पीएम आणि सीओएम यांना पोस्ट सोडून जावं लागतं. ओके. गव्हर्नमेंट चेंज होतं. हे तर लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे मित्रांनो, कोणता पॉइंट केव्हा लक्षात येईल आणि तो एलिमिनेट करण्यास केव्हा मदत करेल ना, ते जे फक्त तुम्ही पारक्या नजरनं बघताना तुम्हाला ते हिंट ऑटोमॅटिक लक्षात येऊन जातात. भारतीय निर्वाचन आयोगाबद्दल म्हणजे इलेक्शन कमिशन बद्दलचं चुकीचं विधान कोणतं आहे? ओके. इलेक्शन कमिशन 324. ओके. हे केव्हापासून लागू आहे? केव्हापासून लागू आहे हे? 26 नोव्हेंबर 1949 पासून. ओके. ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशन फॉर्म झालं ह्या दिवशी. आणि इफेक्ट मध्ये केव्हा आलं तर 26 जानेवारी 1950 ला. हे महत्वाचे, तर मी परत परत का सांगतोय, एक्झाम हे ना सोपे वाटतात पण एक्झाम मध्ये ना थोडं कन्फ्युज होते बघा. हे 26 काय, नोव्हेंबर 49 आहे का काय, असं होऊ शकतं. म्हणून बी क्लिअर, म्हणजे प्रिकॉशन्स इज बेटर दॅन क्युअर म्हणून सांगतोय. आता याच्यातनं चुकीचं काय आहे ते बघूयात आता. केवळ मुख्य निर्वाचित आयुक्त आपल्या कार्यकाळाची सुरक्षित आहे, आणि परंतु इतर निर्वाचित आयोग म्हणजे मेंबरला सुरक्षा नाही असं म्हणता येतं. तर पुढचं बघूयात. मुख्य निर्वाचित आयोगाचे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या समान असतो. मुख्य निर्वाचित आयोगाचे स्थान अथवा दर्जा हे न्यायाधीशासमोर, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर असतो. ओके. निर्वाचित आयुक्त हे केवळ समा समानातील प्रमुख आहेत. केवळ समानातील प्रमुख आहेत. ज्या एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचित आयुक्त आणि इतर निर्वाचित आयुक्त यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर त्या बाबतीत निर्णय बहुमताने घेतला जातो. हे बरोबर आहे. ओके. बहुमताने घेतला जातो. 3 मेंबर. 1989 ला काय झालं? ओके. 18 पासून 21. ओके. नाही, 21 पासून 18 एज इलेक्शन म्हणजे वोट करण्याचं आठवते का ते काही कन्सेप्ट? ओके. त्याच्या वेळेस इलेक्शन कमिशन होती, जास्त हे होऊ नये म्हणून मल्टी बॉडी बनवली ती. पहिल्यांदा एकच होते, त्याच्यानंतर 3 आले, परत 3 करून एकच केले, परत 3 केले. आठवते ना? हे सगळं तुम्ही रिवाइज केलंच असणार आहे. ओके. नसेल तर आता आता हे लक्षात येऊन जाईल, तुम्हाला आठवून जाईल. तर मित्रांनो, आता बघा इथं यांनी ना हिडन हिंट कशी दिलेली एक्झामिनरनं बघा. ओके. हिडन हिंट बघा. तो काय म्हणतोय, मुख्य निर्वाचित आयोगाचे स्थान म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनर होल्ड पोझिशन ऑफ स्टेटस ऑफ जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. ओके. तर मित्रांनो, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट नाही, तर हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो असतो ना, सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायाधीश, त्याच्याशी ओके त्याच्या पोझिशन हे इक्वल असतं. आणि त्यांची पेमेंट सॉरी त्यांची सॅलरी, अलाउन्स, रिमोवल सर्व हे CGI च्या
समान असतात. ओके. आणि जे मेंबर्स असतात त्यांचे जजेस ऑफ सुप्रीम कोर्टासारखे असतात. इलेक्शन कमिशन हे परमनंट बॉडी आहे आणि इंडिपेंडंट बॉडी आहे, हे लक्षात ठेवा. आय होप क्लिअर आहेत पूर्ण डाऊट. नेक्स्ट, खालील तरतुदी विचारात घ्या. भारतीय राज्यघटना आर्टिकल 21 नुसार कोणत्याही व्यक्तीचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय हिरावून घेतले जाणार नाही. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ बद्दल बोलतायत तर ठीक आहे, बघूयात आपण काय आहे ते. भारतीय राज्यघटना अनुच्छेद 20 सब क्लॉज 2 नुसार कोणत्याही व्यक्तीवर एखाद्या गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळेस खटला चालू करत नाही, एकापेक्षा अधिक वेळेस शिक्षा दिली जाणार नाही. ओके. आर्टिकल 14 मध्ये काय आहे तर व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण आकारणार नाही. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ब आणि क हे विधान बरोबर आहेत. 21 हे इथं चूक आहे. हे कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय नाही तर कायद्या, इथं ट्रॅप पण बघा, कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया. ओके. कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय नाही तर कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया. कायद्याद्वारे स्थापित प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे इथं. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. आता हे फंडामेंटल राईट कशा कोणते तर 12 ते 35 पार्ट 3. 14 ते 18 मध्ये काय बद्दल बोलतात हे काय म्हणतात. 14 काय म्हणलंय आता, भारतीय भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्तीस कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान रक्षण नाकारू शकत नाही. म्हणजे 14 ते 18 आर्टिकल कशाबद्दल आहेत, राईट टू इक्वॅलिटी साठी आहेत. 19 ते 22 फ्रीडम बद्दल आहेत. 19 सब क्लॉज 2 हे रिस्ट्रिक्शन ऑफ फ्रीडम्स आहेत, लक्षात ठेवा. ओके. आणि राईट टू प्रॉपर्टी हा फ्रीडम फंडामेंटल राईट केव्हा चेंज झालता मित्रांनो, त्याला लिगल राईट केलेलं आहे कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये झालं, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आताच डिस्कस केलं तर. ओके. रिलिजियस राईट कोणते आहेत 25 ते 28 मध्ये. पुन्हा एक्सप्लॉयटेशन बद्दल कोणते राईट फंडामेंटल राईट आहेत 23-24. कल्चर एज्युकेशन 29-30 आणि कॉन्स्टिट्यूशन रेमेडीज. ओके. आर्टिकल 32. आर्टिकल 32 ला काय म्हणलं जातं मित्रांनो, सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोणी म्हणलेलं आहे आर्टिकल 32 ला मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोपा प्रश्न आहे. ओके. भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्यात भाग नसलेल्या भूप्रदेशातील समावेश अथवा त्यांची नवीन राज्यामध्ये स्थापन यासंबंधी आहे. तर 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशात घटक राज्याची स्थापने संबंधी अथवा त्यातील बदलाबद्दल तरतूद. आणि आर्टिकल 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेमधून मांडले जाऊ शकतात. तर ब आणि क बरोबर आहे. तर हे इथे ना भूप्रदेशात समावेश नसलेलं नाही, तर इथं भारतीय संघराज्यात भाग असलेल्या भूप्रदेशातील समावेश अथवा त्यांची नवी राज्यातील स्थापना यासंबंधी आहे. ओके. पुढचा प्रश्न, लोक न्यायालय बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. लोक न्यायालय लोक अदालत बद्दल बोलतात ना. अंडर द लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर ऍक्ट 1947 लोक अदालत हॅज बीन गिव्ह स्टॅच्युटरी बॉडी. तर मला सांगा मित्रांनो, एक बघा, आर्टिकल असा असेल ना तर त्याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टिट्युशनल बॉडी. ऍक्ट नुसार जे फॉर्म होतो त्याला काय, स्टॅच्युटरी बॉडी, म्हणजे काय, वैधानिक. हे तर बरोबर आहे, हे ऍक्ट नुसार आहे. ओके. लोक अदालत कॅन बी कॉन्स्टिट्युटेड फॉर सर्व्हिस ऑर रिटायर जस्ट ओनली फक्त ओनली एव्हरी अवॉर्ड मेड बाय लोक अदालत इज फायनल अँड बाइंडिंग ऑफ द पार्टीज. यांच्याकडे सिव्हिल पॉवर आहे. ओके. डीन टू बी डी. मित्रांनो 134 बरोबर आहे. ते हे दुसरं याचा आन्सर आहे. हे विधान चुकीचं आहे. फक्त रिटायर प्रोसेसच नसतात, बाकी पण असतात त्याच्यामध्ये. आता एक लक्षात ठेवा, नॅशनल लीगल सर्व्हिस डे. नॅशनल लीगल सर्व्हिस डे 9 नोव्हेंबर. नॅशनल लीगल सर्व्हिस डे 9 नोव्हेंबरला म्हणजे ऑब्झर्व केला जातो. नॅशनल लीगल सर्व्हिस डे 9 नोव्हेंबर. आता DPSP चा आर्टिकल 39 सब क्लॉज ए जो 42व्या म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 ला 4 DPSP पैकी जो 4 DPSP ऍड केले त्याच्यातला एक आहे, तो आहे आर्टिकल 39A. तो काय म्हणतो, फ्री लीगल एड टू पुअर आणि विकर सेक्शन ऑफ सोसायटी.
जेणेकरून प्रमोट होणार जस्टिस ऑन द बेसिस ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी. ओके, कळालं? प्रूव्ह पण झालं वरच्या याच्यासाठी. 9 नोव्हेंबरला काय करतो? नॅशनल लीगल सर्व्हिस डे. ओके, नेक्स्ट. राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. ओके, आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये केली होती. ठीक आहे. आयोगाच्या प्रथम पदी फजल अली हे होते आणि आयोगाचे अन्य 2 सदस्य एच.व्ही. काथन आणि गोविंद वल्लभ पंत हे होते. आयोगाची स्थापना अहवाल 30 सप्टेंबर 1954 रोजी सादर केली. राज्य पुनर्रचना अधिनियम 31 ऑगस्ट 1956 रोजी मंजूर झाला आणि 1 जानेवारी 1957 रोजी अंमलात आणला. तर मित्रांनो, याचं आपल्याला काय विचारलंय त्यांनी? करेक्ट स्टेटमेंट कोणते ते विचारले. तर ह्याच्यातली करेक्ट स्टेटमेंट आहेत आपली अ 1953 ला आयोगाची नियुक्ती समिती, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा. ओके, राज्य पुनर्रचना अधिनियम 29 रोजी पारित झाला होता. 14 स्टेट, 6 युनियन टेरिटरी. ओके, 1950 ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूशन झालं. ओके, त्याच्या वेळेस टेम्पररी अरेंजमेंटसाठी 4 स्टेटमध्ये डिवाइड केले ते A, B, C, D. आठवतंय का त्यावेळेस पूर्ण कोणते स्टेट केव्हा फॉर्म झाले होते ते पूर्ण एक्सप्लेन केलं होतं आपण मित्रांनो. ओके, तोच प्रश्नाचं बघा इथे त्याचा बेनिफिट इथे झाला की नाही. तर उत्तर आहे अ आणि ड याचं उत्तर आहे. तर इथं गोविंद वल्लभभाई पंत नसून के.एम. पाणिक्कर. ओके, के.एम. पाणिक्कर आहेत. कोण आहेत? के.एम. पाणिक्कर. फजल अली मध्ये कोण कोण होते? 2 फजल अली प्लस एच.व्ही. कामत आणि के.एम. पाणिक्कर हे 3 मेंबर होते. ओके, आता लक्षात ठेवा आयोगाचा आपला अहवाल, राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल 1956 तर 1954 नाही 1955 रोजी सादर केलाय. ओके, आणि ओके ते झालं. बाकीचं कॉन्स्टिट्यूशन बाकी ऑलरेडी आपण पूर्ण डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. ओके, आणि हा हे लक्षात ठेवा हे हा ऍक्ट लगेच 31 ऑगस्टला 1956लाच मंजूर झाला आणि त्याच दिवशी अंमलात पण आणलेला आहे. ओके, इथंच असं वाटेल की बाबा त्याच दिवशी कसं काय अंमलात आणला, पण त्याच दिवशी अंमलात आणलेला आहे. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. पुढचे प्रश्न पाहूयात आता, जे करंट अफेअरचे आहेत पण आपल्याला 2024च्या दृष्टीने पाहिजे. अच्छा, स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल विचारले. 182 मीटर उंच असलेला एकमेव पुतळा हा न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यापेक्षा आकाराने दुप्पट उंचीचा आहे. तर हे विधान बरोबर आहे का? आपल्याला फॉल्स विधान विचारले ना, हे बरोबर विधान आहे. पुतळ्याची मीटर असलेली उंची ही गुजरातच्या एकूण विधानसभा मतदान संख्येच्या बेरजेची साधली आहे. ते पण आहे. 31 ऑक्टोबर 2018 हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांचा 145वा दिवस म्हणून साजरा केला. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर कोणतंच विधान चुकीचं नाही वरपैकी की हे उत्तर आहे. आता हे लोकेशन कोणतं आहे? तर ही लोकेशन आहे साधू बेट आयलँड वरती, जे की नर्मदा रिव्हर वरती वसलेलं आहे किंवा लोकेटेड आहे हे बेट. आता याची डिझाईन कोणी केलेली आहे? तर पद्म भूषण ज्यांना पुरस्कार दिलाय त्याच्यासाठी राम व्ही सुतार यांना. ओके, हु इज द डिझाईन हु डिझाईन द स्टॅच्यू ऑफ युनिटी? राम व्ही सुतार. त्यांना काय मिळालेलं? पद्मभूषण. ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो, थोडं पाणी पिऊ द्या. सॉरी, ते ड्राय पडल्यावर थोडा प्रोनाऊन्स पण मागं पुढे होऊन जातो. खालील विधाने बघा. मानवी सांगड्यात 5 प्रकारची हाडे असतात. वजनाला आधार देणे आणि हालचाल सुलभ करणे ही लांब हाडाची म्हणजे लॉंग बोनची कार्य आहेत. स्नायू बंधांना दबावापासून वाचवणे हे सपाट हाडाचे काम आहे. तर अ आणि ब बरोबर आहेत. ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. लॉंग बोनचं हे काम आहे. 5 बोन आहेत. लॉंग बोन हे झालं. फ्लॅट बोनचं काय काम आहे? ओके, फ्लॅट बोनचं ओके, एक मिनिट हा. फ्लॅट बोनचं काम काय आहे? इंटरनल जे ऑर्गन्स आहेत, ओके, इंटरनल ऑर्गन्स सच ॲज पेल्विक ऑर्गन, ब्रेन यांना सपोर्ट करण्याचं काम फ्लॅट बोनचं आहे. लॉंग बोन बघितलं सपोर्ट करतं कशाला?
बॉडीला, जेणेकरून बॉडीची मुवमेंट सुलभ होते. तिसरा कोणता हाड आहे? शॉर्ट बोन. काय करतं शॉर्ट? शॉर्ट मधलं काय येतं? प्रोव्हाइड काय करतं? स्टेबिलिटी आणि सम मुवमेंट. त्यानंतर इरेग्युलर बोन जे व्हॅरी इन शेप अँड स्ट्रक्चर. नावावरून लक्षात यायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे सेस्मॉइड बोन. सेस्मॉइड बोन काय करतो? रिइन्फोर्स टेंडॉन्स reinforced tendon which have undergone stress and wear and tear. ओके, सेस्मिक बोन लक्षात ठेवा. रिइन्फोर्स टेंडॉन्स म्हणजे एखादा हाड, सोप्या भाषेत सांगतोय, एखादा हाड आहे हा, ड्यू टू स्ट्रेस किंवा विअर अँड टिअर, म्हणजे काही झालं ते, म्हणजे काही दुखापत झाली एखाद्या बोनला, तर ते त्या ठिकाणी टेंडॉन रिइन्फोर्स करण्याचं काम सेस्मिक बोन करतात. ओके, असं सोप्या भाषेत लक्षात ठेवा. एनएसजी. एनएसजी बद्दल विचारलंय आपल्याला, कोणतं बरोबर आहे? सॉरी. तर आता बघा, एनएसजी इनिशियली एनएसजी कडे 7 मेंबरच होते, फाउंडिंग मेंबर 7 आहेत, हे बरोबर आहे. 2018 पर्यंत, इवन मित्रांनो 2024 पर्यंत पण इथे किती मेंबर आहेत? 48 आहेत इथं. हे नाही, आम्ही 2024च्या दृष्टीने सांगितलं होतं जे इथे, कारण की आपल्याला याचा आन्सर काय आता, हे 2018च्या बेसचा आन्सर काही इम्पॉर्टंट नाही. 48 हे आहेत. अणु तंत्रज्ञान निर्यात बाबत बनवण्यासाठी भारत हा परमाणु पुरवठादार गटात सामील होण्यास इच्छुक होता. तर मित्रांनो, भारत सामील होण्यासाठी इच्छुक होता. इवन 2016 मध्ये इंडियानं अप्लाय पण केलं होतं मेंबरशिपसाठी. ओके, पण आपला चायना, बेस्ट फ्रेंड आपला चायना, ओके, बेस्ट फ्रेंड काय उलट बोलायलो, चायना. तर चायनानं काय केलं? त्याने अडवलं, चायना फॅक्टर आला, त्याच्यामुळे मेंबरशिप भेटली नाही. ओके, तर मी इंडिया इज नॉट मेंबर. आणि त्याच्या मग दुसरं एक कारण काय आहे? इंडिया मेंबर नाहीये याचा, एनएसजीचा. एनएसजीचा मेंबर का म्हणजे बनायचं होतं इंडियाला? कारण की एनएसजीच्या मेंबरला काय येतं, जे जे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे ना, ती इझिली मिळते, म्हणजे इझिली ट्रान्सफर होते. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी कशासाठी? ही टेक्नॉलॉजी वेपन बनवण्यासाठी नाहीये, एनर्जी बनवण्यासाठी. ओके, एनर्जी जनरेट करण्यासाठी जी ही आहे ना, ती एनएसजी मेंबरला लवकर मिळते, कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांना. आता 2023-24 ला चेअर कोणी केलं होतं इथं? तर हे लेत्विया दिलं ना 2018-19 ला. तर 2023-24 ला ब्राझीलनं केलं होतं. आणि 2022-23 मध्ये कोण होतं? तर अर्जेंटिनामध्ये. आता ह्याला एनएसजीलाच काय म्हणतात? तर याला म्हणतात लंडन क्लब. 1975 ला पहिली मीटिंग लंडनला झाली, म्हणून ते लंडन क्लब नाव ठेवलं त्यांनी. आता एक मुद्दा, दोन मुद्दे लक्षात ठेवा. एक कशाला? युरोपियन कमिशन आहे ना, युरोपियन कमिशन हा परमनंट ऑब्झर्वर आहे बघा एनएसजी ला. काय करतायत काय नाही हे युरोपियन कमिशन ऑब्झर्व करतात. हे युरोपियन लोकांची कमाल आहे राव. कुटाने सगळे तेच करतात आणि स्वतःच ऑब्झर्व करतात, म्हणजे काय बोला यांना. आता 2004 मध्ये आपला चायना दादा, ओके, हे चायना दादा आहेत ना, हे चायना दादा मेंबर झाले 2004 ला. आपला रशिया 1947 आणि युएसए 1947, म्हणजे हे तर फाउंडिंग मेंबर मध्येच येतात त्या 7 मधले. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. ब्रिक्स बद्दल आहे मित्रांनो. ब्रिक्स ना 2023 साठी ना खूप महत्वाचं, खूप न्यूज मध्ये ब्रिक्स करन्सी व्लादिमीर पुतीन म्हणू लागले ना, ब्रिक्स करन्सी इंट्रोड्यूस करायची, ब्रिक्स करन्सी इंट्रोड्यूस करायची, डी डॉलरायझेशन करायचे. ओके, सगळं पाहूयात आता. पहिले तर आपण ह्या प्रश्नाशी डील करूत. 2014 2014ला काय झालं तर फोर्ट लेरा शिखर परिषद. ह्या फोर्ट लेरा शिखर परिषद काय झालं इथे? तर ह्या परिषदेमध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक ही इस्टॅब्लिश करण्यात आली. ओके, जिचं हेडक्वार्टर आहे शांघाई. ओके, आणि ह्या बँकेमध्ये सगळ्यात जास्त कंट्रीब्युशन चायना करतो, 2 नंबरला इंडिया करतो, 3 नंबरला रशिया करतो. तो झाला. त्यानंतर 2015 ला कुठे? तर होत ते जॉन्सबर्ग, सॉरी, 2015 ला ना उफा उफा शिखर परिषद मध्ये झाला. ते उफा मध्ये झाला, उफा परिषद. ओके, त्यानंतर 2016 गोवा परिषद.
2017ला काय कुठे झालं? 2017ला झालं होतं मिझामेर शिखर आणि 2018 जोहान्सबर्ग शिखर. ओके, हे बाकीच्या याच्यात एवढे महत्वाचे इव्हिडन्स झाले नव्हते, त्याच्यामुळे आपल्या 2024 च्या एक्झाम साठी एवढे रिलेव्हंट नाही ते. ओके, आता ब्रिक्स कंट्रीज आहेत ना ज्या, त्या 30% ऑफ वर्ल्ड जीडीपी कंट्रीब्यूट करतात आणि 40% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन ह्या ब्रिक्स कंट्रीमध्ये येतात. ओके, ब्रिक्स मध्ये पहिले कोणकोणते कंट्रीज होते आता बघा. एक गोल्डमन सॅशेज आहेत ना, गोल्डमन सॅशेज सॉरी. तर ह्या गोल्डमन सॅशेसने एक रिपोर्ट पब्लिश केला होता 2001 ला. त्याने कॉइन टर्म्स केली BRIC, ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना. ओके, त्यांच्या इकॉनॉमिकल त्यांची जी इकॉनॉमी होती ना त्यांच्या आधारित त्यांनी BRIC हा कन्सेप्ट दिलेला आहे. तर 2008 मध्ये ज्यावेळेस ग्लोबल रिसेशन आलं होतं, त्याच्यानंतर ना ब्रिक त्या पहिल्यांदा ना BRICच होतं नाव बघा. ओके, तर BRICचं पहिलं समिट 2009 मध्ये महत्वाचं आहे, हे स्टॅटिक मध्ये येतं. पहिलं कुठे झालं? रशियामध्ये. रशियात कुठे झालं? ये कान एकांतरबर्ग ये कांतरबर्ग. ओके, थोडं प्रोनाऊन्स कठीण आहे त्यांचे, पण लक्षात ठेवा. एकांतरबर्ग एकांतरबर्ग. 2010 ला काय झालं तर साऊथ आफ्रिकाने जॉईन केलं, त्याच्यामुळे याचं नाव पडलं BRICS, ब्रिक्स. आता 2024 मध्ये काय डेव्हलपमेंट झाली तर 1 जानेवारी 2024 ला इजिप्त, इराण, UAE, सौदी अरेबिया, इथिओपिया ह्याच्यामध्ये ऍड झालेत. 2023चं जे 15वं एडिशन होतं ते साऊथ आफ्रिकेमध्ये झालं. 2024चं रशियामध्ये झालेलं होतं. ओके, आणि ह्या रशियाच्या सेशनमध्ये म्हणजे रशियाच्या रशियामध्ये झालेल्या ब्रिक्स समिटमध्ये आपले प्राईम मिनिस्टर पण गेलेले होते. ओके, आता ब्रिक्स कशामध्ये कॉपरेशन करतात ते बघा, विचारलं जाऊ शकतं. इकॉनॉमिकल आणि फायनान्समध्ये, पुन्हा पॉलिटिकल आणि सिक्युरिटी कॉपरेशनसाठी, पीपल टू पीपल एक्सचेंज, पुन्हा हेल्थ, सायन्स आणि टेक याच्यामध्ये कॉपरेशन करण्याचं म्हणजे त्यांचा अजेंडा आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूयात. 2018च्या घटना दुरुस्तीबद्दल आहे ना. आता हे त्यावेळेस करंट अफेअर बेस्ड आहे बघा. तर ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. हे 20वं नव्हतं तर 20व कॉन्स्टिट्यूशन. ओके, आणि हे BS चव्हाण नसून इथे AP शहा रिटायर्ड जज होते. ओके, याचे चान्सेस आता कमी आहेत आपल्यासाठी. 31 जानेवारी 2018. ओके, हे त्यावेळेस करंट अफेअर मध्ये होतं की ब्ल्यू मून हे कन्सेप्ट केव्हा आला होता. ब्ल्यू मून, सुपरमून, पूर्ण चंद्रग्रह हा एकाच दिवशी आलेला दुर्मिळ असा क्षण होता. आता इथं दुर्मिळच विचार लागले ना, तर इथं लक्षात येऊ शकतं. आणि जेव्हा दोन पूर्ण ग्रह एकाच कॅलेंडरच्या महिन्यात दिसतात तेव्हा दुसऱ्या चंद्राला सुपरमून नाही म्हणत, त्याला ब्ल्यू मून म्हणतात. आणि चंद्र हा पृथ्वी कक्षेच्या अगदी निकट असेल तेव्हा त्याला सुपरमून असं म्हणतात. इथं स्वॅप झालाय बघा. ओके, याच्या आधी स्वॅप कुठं झालं आपल्याला? रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट ह्युमिडिटीच्या प्रश्नामध्ये झाला होता. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार 2018. आपल्याला 2018चं काय महत्वाचं नाहीये मित्रांनो, 2023चा महत्वाचं आहे. तर आता 2023 ची मी पूर्ण माहिती सांगायला इथे. 2023 जशी जागा आहे आपल्याला त्याच्यात. तर 2023 मध्ये आता सिटीज चा रँक कोणकोणता आहे? तर रँक 1 वरती होते इंदोर. इंदोर हा 7 वर्ष झालं कंटिन्यू टॉप करतोय बघा याच्यामध्ये. ओके, कशामध्ये टॉप करतोय? क्लीनेस्ट सिटीच्या याच्यामध्ये इंदोर. आणि ह्या वेळेस ना इंदोर सोबतच टॉपला कोण होतं? सुरत, गुजरात मधला. ओके, ह्या दोन्हींनी टॉप केलंय. आता याच्यात लक्षात ठेवा, दुसरा नंबर कोणाचा त्यांनी काढलाच नाहीये. ओके, टॉपला इंदोर आणि सुरत असं त्यांनी सांगितलं बघा. ऑफिशियल रिपोर्ट मध्ये पण असंच मेन्शन आहे, वाटलं तुम्ही चेक करू शकता. तिसरा आहे नवी मुंबईला. ओके, तिसरं कोणतं आहे? नवी मुंबईसाठी. आता 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले जे टाउन आहे, तर ते सर्वात क्लीनेस्ट कोणतं आहे? तर ते आहे महाराष्ट्रातलं सासवड. त्याच्यानंतर पठाण जे गुजरातमध्ये आहे,
त्यानंतर लोणावळा, त्यानंतर आहे कराड आणि त्यानंतर आहे पंचगणी, जे की हे तिन्ही पण महाराष्ट्रातले आहेत. ओके, अभिमान पाहिजे आपल्याला. आपल्याला चांगले काम होत आहेत बघा त्या क्लिनिंगचे. ओके, पुढचा प्रश्न. आता पुढचा कन्सेप्ट कोणता लक्षात आहे आता. टॉप सिटी झाले, 1 लाखापेक्षा वाले पण झाले. आता स्टेट मध्ये रँक कोणी पहिला आहे, तर तो आहे महाराष्ट्राचा, दुसरा आहे मध्य प्रदेशाचा, तिसरा आहे छत्तीसगडचा. आता बॉटम मध्ये कोणकोणते ते लक्षात ठेवा. 25ला रँकला आहे राजस्थान, 26ला मिझोराम आणि 27ला आहे अरुणाचल प्रदेश. काही मुद्दे लक्षात ठेवा. सर्वात जास्त कोणत्या सिटी म्हणजे कोणत्या डिस्ट्रिक्ट मधलं किंवा कोणत्या नाही कोणत्या सॉरी क्वेश्चन असा फॉर्म होऊ शकतो बघा. स्टेट दॅट कंटेन मॅक्सिमम सिटीजन्स पार्टिसिपेशन, कोणत्या राज्यातील लोकांनी सर्वात जास्त पार्टिसिपेट केलेला होता, भाग घेतलेला होता. ओके, इथं प्रश्न जसा विचारलेला आहे पार्टिसिपेट, तर राज्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या राज्यातल्या लोकांनी भाग घेतला होता, तर युपी मधल्या लोकांनी, त्याच्यानंतर गुजरात आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. पण महाराष्ट्रामध्ये ओव्हरऑल सगळ्यात जास्त स्टेटमध्ये रँक 1 महाराष्ट्र आहे. ओके, आणि सहभाग घेण्याच्या याच्यामध्ये रँक 3ऱ्या नंबरला आहे. ओके, इथं गफलत करू नका. आता अजून कोणतं राहिलंय. हा, आता एक मुद्दा लक्षात ठेवा. वाराणसी यांना क्लीनेस्ट गंगा टाउन आणि मोहा कंटेनमेंट यांना क्लीनेस्ट कंटेनमेंट, ओके, या कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे, म्हणजे त्यांचा नंबर आलेला आहे त्याच्यामध्ये. अजून कोणता एखादा राहिलाय का? ओके, हा, जवळपास पूर्ण क्लिअर आहे. तर आता पुढे बघूया टीका रोग कशामुळे आलेला आहे, तर तो भुईमुगावरती पिकावर येतो. ओके, आता काही रोग येतं ते लक्षात ठेवा. गव्हावरती बघा हिल बंट नावाचा एक येतो, फ्लॅग स्मूट येतो, राईसवर बघा ब्लास्ट येतो. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. ना हे वाले प्रश्न आहेत ना, हे टफ टफ आहेत बघा. ओके, म्हणजे एखाद्याने वाचलेला असेल तर लकीली वाचलेला असेल तर त्याला तो प्रश्न क्रॅक करता येईल. पुढचा प्रश्न बघूयात आता. आता मित्रांनो, हा प्रश्न आहे ना, वर्ल्ड हेरिटेज साईट आतापर्यंत खूप वेळेस रिपीट झालेला आहे. ओके, आपण 2024च्या दृष्टीने पाहणार आहोत. मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगितलं होतं की जगामध्ये ना किती 1223 काहीतरी म्हटलं होतं, पण ते चुकीचं आहे मित्रांनो. मी ऑफिशियल साईट बघितली, तर आपण आता डायरेक्ट ऑफिशियल रिपोर्टवर बघूयात. तर इथे बघा, हा आहे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा रिसर्च पेपर. ओके, तर यांनी काय सांगितलं याच्यामध्ये, इंडिया इज होस्टिंग 46 सेशन ऑफ वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीटिंग इन न्यू दिल्ली. ओके, हे लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं. आता इथे बघा, जुलै 2024 पर्यंत टोटल 1199 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, ज्याच्यामध्ये 933 कल्चरल, 227 नॅचरल आणि 39 मिक्स्ड मध्ये. किती कंट्रीमध्ये आहेत? 168 कंट्रीमध्येच आहेत. सर्वात टॉप कोणी केलेला आहे, तर इटली. 2 नंबरला चायना, 2 नंबरला चायना, जर्मनी 3 नंबरला, फ्रान्स 4 नंबरला, स्पेन 5 नंबरला. इंडियाचा किती आहे? 42, 6 नंबरला रँक आहे. ओके, आता इंडिया किती आहेत? 42 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, त्याच्यापैकी 34 हे कल्चरल, 7 नॅचरल साईट आणि 1 मिक्स कॅटेगरीमध्ये येतो. पहिला कोणती साईट भेटलेली आहे आपल्याला? आग्रा फोर्ट 1983 ला. ओके, आणि त्याच वर्षी ताजमहलला दुसरं, एलोरा त्याच वर्षी, अजंता चौथं. ओके, आता आता 57 साइट्स जे आहेत इंडियन वर्ल्ड हेरिटेज टेंटेटिव्ह लिस्टमध्ये. ओके, टेंटेटिव्ह लिस्टमध्ये. ओके, आता बघा, हे 1983 बघितलं. आता हे तर झाले. आता 2020 ला सॉरी 2021 ला धोलावीरा जी हरप्पन सिटी आहे. पुन्हा 21 लाच कोणाला भेटले? काकाटिया, रुद्रेश्वर, रामप्पा टेम्पल जे तेलंगणामध्ये.
ओके, आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की काटकिया रुद्रेश्वरा टेम्पल हे कोणत्या स्टेटमध्ये आहे. ओके, जोड्याला असे प्रश्न विचारतातच आपल्याला. पुन्हा हे सॅक्रेड इम्बेलमेंट ऑफ होयसाला कुठे आहे मित्रांनो? कर्नाटकामध्ये. ओके, होयसाला टेम्पल पण त्याच्यात, आणि शांतिनिकेतन जे वेस्ट बेंगॉलमध्ये आहे. ओके, आय होप मित्रांनो आता हे ना पूर्ण क्लिअर आहेत आणि आपण ऑफिशियल साईट वरती बघून म्हणजे आपले ऑल डाऊट क्लिअर आहेत. ओके, तर नेटवर कधी कधी थोडी इन्फॉर्मेशन मागे पुढे होते, पण एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जे मिस्टेक पण झाल्यात ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. जर मित्रांनो ही पीडीएफ तुम्हाला वाचायची असेल तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देतो, बघून घ्या जर हे तुम्हाला बघायची असेल तर. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. भारतीय युनोच्या मानवी हक्काच्या संदर्भातील सर्वोच्च संस्थेत 1 जानेवारी 2019 पासून सुरू करण्यात 3 वर्षाच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. ओके, तर मित्रांनो हे एक तर ना हा त्यावेळेसचा करंट अफेअर बेस्ड प्रश्न आहे. आपल्याला 2023च्या हे बघूयात आपण. हे बाकीचं आपल्याला आता एवढं काय महत्वाचं नाही राहणार. ओके, इवन दो वन आणि अ आणि ब हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. आता 2023 मध्ये लक्षात ठेवा, आता सध्या 47 हे डायरेक्टली इलेक्टेड मेंबर आहेत. याचं हेडक्वार्टर जेनेवामध्ये. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा, 3 वर्षातून 3 सेशन याचे होतात. मार्च, जून आणि सप्टेंबर मध्ये. पण जर एखादे स्पेशल सेशन पण होऊ शकतं जर इमर्जन्सी आलं ह्युमन राईट व्हायलेशन याच्यावरती, तर हे भरू शकतं. ओके, तर पुढचा प्रश्न पाहूयात. ओके, लोड हा आता ह्यात बघा 2023 मध्ये इंडियाचा सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? ऐरावत. आणि 2023 मध्ये जगातला सर्वात फास्टेस्ट कोणता आहे? USA चा, त्याचं नाव आहे फ्रंटियर. ओके, याच्यावर आपल्याला काही एवढं महत्वाचं नाहीये. आता हा प्रश्न आहे बिनचूक विचारलेला आपल्याला न्यायालय. बघा, तर बघा, भारताने म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मिझोराम राज्यातील झो झोकावथार या इमिग्रेशन तपासणी नाका सुरू केलेले आहे. आणि म्यानमारच्या सीमेवर असलेल्या मिझोराम राज्यातील झोकावरात हा सोनीरपुरी नगरचा दुसरा तपासणी नाका आहे. तर हे दोन्ही बरोबर आहे. हे विधान चुकी 1751 लांबी आणि अरुणाचल प्रदेश हे नाहीये. आता हे इंडियाची लँड बॉर्डर 7 याच्या सोबत होते. ओके, इंटरनॅशनल कंट्रीज सोबत होते, त्यांचे कोणते भारताचे स्टेट शेअर करतात ते पूर्ण पाहूयात आपण. एक लक्षात ठेवा की म्यानमारमध्ये सध्या तख्तापलट झालेला आहे. ओके. हम्म. आता ओके, कुठे लिहू? हा सर्वात जास्त लँड बॉर्डर भारत कोणासोबत शेअर करतो? बांगलादेश. 4096 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली. वेस्ट बेंगॉल, मिझोराम, मेघालया, त्रिपुरा, आसाम हे स्टेट आहेत जे बॉर्डर शेअर करतात. ओके, सध्या तुम्हाला माहिती आहे की बेंगॉलमध्ये काय हालत झाले आहेत. पण आपल्याला ओके, पुढचा प्रश्न बघूयात. अफगाणिस्तानमध्ये 106 किलोमीटरची रेंज, जम्मू आणि काश्मीर, ते पण POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. त्यानंतर भूटान 699. ओके, 699 आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, सिक्कीम, वेस्ट बेंगॉल स्टेट शेअर करणं. एक लक्षात ठेवा, मे बी विचारले जाऊ शकतात. यांची ना लँग्वेज कोणती आहे भूटानीज लोकांची? आता डिझॉंग खा. ओके, प्रोनाऊन्स. त्यानंतर नेपाळ 1751 हे नेपाळमध्ये आहे मित्रांनो. बघा ट्रॅप पण कसा सेट केलाय. नेपाळ कोणासोबत शेअर करतं? सिक्कीम, वेस्ट बेंगॉल, बिहार, UP, उत्तराखंड. चायना 3488. मित्रांनो वाटलं ना तुम्ही ना हे इंडियाचा मॅप बघा, नेटवरती भेटेल तुम्हाला, आणि ते शेअरिंग बॉर्डर आहेत ना, ते म्हणजे तुम्ही व्हिज्युअल मध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके, चायना सोबत कोण आहे? जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख, सिक्कीम, पुन्हा अजून काय? अरुणाचल प्रदेश. ओके, हे इथलं हे. ओके, आणि इकडं अरुणाचल प्रदेश. आता ऍक्च्युली मी ते मॅप अपलोड करायचं विसरलो.
आता जर करत गेलो तर खूप टाइम पण जाईल त्याच्यामुळे तुम्ही थोडा मॅप वगैरे बघून घ्या म्हणजे तुम्हाला जास्त क्लॅरिटी म्हणजे ओके पाकिस्तान सोबत कोणतं 3323 सॉरी तर 33 जम्मू आणि काश्मीर पंजाब गुजरात आणि राजस्थान ओके ते दिसले पाहिजेत मित्रांनो आता मोस्टली मला ते बघून बघून ना असं असं डोळे जरी झाकले ना तो मॅप दिसतो हे कंट्री आले हे चायनाचे आले हे म्यानमार ओके हे लक्षात येतं तसं तुम्ही बघताना एक दोन वेळेस तुम्हाला ते असं ऑटोमॅटिक मेमरीमध्ये जाऊन बसतं आता दोन देशांसोबत मेरीटाईम बॉर्डर शेअर करतात ओके त्याच्यात पहिला आहे श्रीलंका दुसरा आहे मालदीव ओके तर आता ना जस्ट लक्षात ठेवा विचारला जाऊ शकतात चान्सेस खूप येतं म्हणजे चान्सेस माहीत नाहीत मला पण प्रिकॉशन म्हणून लक्षात ठेवा तर अं, श्रीलंकेची लँग्वेज कोणती आहे तर सिम्बाला ओके आणि सेपरेट कशाने होतं तर गल्फ ऑफ मन्नार ओके आणि मालदीवची लँग्वेज कोणती आहे ती आहे धिवी धी धी व्ही ओके प्रोनाऊन्स लक्षात घ्या मित्रांनो थोडं अवघड वाटते हे धी वेही धी वेही ओके पुढचा प्रश्न बायोफ्युल बद्दल आहे इनकरेक्ट विचारलं तर इट हॅज रिलीज नॅशनल बायो पॉलिसी 2018 हे बरोबर आहे इन्व्हेजर्स टार्गेट 28 ब्लेंडिंग ऑफ पेट्रोल 2023 हे पण इव्हन 2024 मध्ये नाही काही चेंज नाही झालं तेवढं तर इथे चेन्नई पासून बँगलोर पर्यंत नाही तर देहरादून पासून दिल्ली पर्यंत ओके डी हे लक्षात ठेवा ओके हे बॉनेट शार्क ही ना त्यावेळेसच्या न्यूज मध्ये होते तर ही गवत खाणारी आहे आणि हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळते तर हे दोन्ही पर्याय मध्ये फक्त एक चूक आहे बरोबर आहे चूक आहे बघा इथं हिंदी महासागर आणि ह्याच्यात नाही आपल्यासाठी एवढा रिलेव्हंट नाही बघा आतासाठी कारण की जे न्यूज मध्ये अॅनिमल्स आहेत ते ह्याच्यात येतात आता स्पेशल कॅटेगरी स्टेटस वरती प्रश्न आहे तर मित्रांनो स्पेशल हे ना भारतीय लोकसंख्येच्या विशेष दर्जा असलेले राज्य असे वर्गीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद राज्यघटनेत समाविष्ट नाही तर हे राज्यघटनेमध्ये समाविष्ट नाहीये हे बरोबर आहे राष्ट्रीय विकास परिषद सर्वप्रथम 1959 साली जम्मू काश्मीर आसाम नागालँड या राज्यात विशेष दर्जा राज्य मंजुरी दिली आहे आता बघा काय म्हणतात ओरिजिनल मध्ये नाहीये आणि काय म्हणते 1959 ला इकडे ह्या राज्यातले बघा सपोर्ट केला की नाही अ ला ब न अक्षात बघा अ आणि ब आतापर्यंत आपण चार बघितलं बघा दुसरा प्रश्न जो अनालॉग वाला त्याच्यानंतरचं जे होता ना ह्याच पॅटर्न मध्ये कसा एक्झामिनर ट्रॅप सेट करा म्हणजे हिडन हिंट दिलेली होती केंद्रीय प्रायोजित योजनांना आवश्यक असणारा निधीपैकी 90% निधी हा विशेष दर्जा असलेल्या राज्यांना केंद्र शासनाकडून दिला जातो तर सामान्य आता बघा स्पेशल स्टेट म्हणताय तर निधी दिलाच ना तर क पण बरोबर आहे आता ना चुकीचं विधान विचारलं होतं तर कोणतं आहे मग ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे आता ना एस स्पेशल कॅटेगरी स्टेटस मध्ये कोणकोणते स्टेट आहेत तर टोटल 11 स्टेट आहेत अरुणाचल प्रदेश आसाम हिमाचल प्रदेश मणिपूर मेघालय त्यानंतर आहे मिझोराम नागालँड सिक्कीम त्रिपुरा उत्तराखंड आणि तेलंगणा ओके हे लक्षात ठेवा महत्वाचे आहेत ओके मित्रांनो आय होप आता तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल रिव्हिजनला पण मदत होईल जर मित्रांनो काही डाऊट असेल ना तर तो टाइम पिरियड मेन्शन करून ना कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही डाऊट विचारू शकतात ओके थँक्स फॉर वॉचिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे क्वेश्चन्स डिस्कस करूयात ओके जय हिंद